Good evening, all. Welcome once again to one of the information night. And today's topic, आजचा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे. दॅट इज 7 C's ऑफ सस्टेनेबल फॅट लॉस. ओके. कंडिशन एकच आहे. मला एकच कमिटमेंट पाहिजे, तुम्ही सगळेजण चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहणार. इफ यू विल बी ॲक्टिव्ह, कमेंट करत राहणार, टाईप करत राहणार, तर सेशन खूप छान जाणार. सो कोण कोण कमिटमेंट द्यायला तयार आहे? सी टाईप करा. येस. गुड इव्हनिंग निर्मला जी. ओके. कितके मॅडम इज दॅट? अनिता पाटील. दोन झाले. हो, अशोक सर. अरे बाप रे, क्या स्पीड है बाबा, मैं तो नाम पढ़ने का भी स्पीड वो. अशोक सर, संजय सर, शोभा मॅडम, वर्षा सोनार मॅडम, भारती साळुंके मॅडम, सुगंधा घुले मॅडम, लक्ष्मण जी. ग्रेट ग्रेट, फॅन्टॅस्टिक. चला. असं म्हणतात 30% लोक परमेश्वर जन्मालाच जरा ऍक्टिव्ह घालतो, तर ते 30% मला भेटलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. सो वी कॅन मूव्ह ऑन. सो एव्हरी न्यू डे, प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो आपलं आयुष्य बदलण्यासाठी. आणि आपलं आयुष्य हे नेहमी मी सांगतो की आपल्या आरोग्याशी खूप कनेक्टेड आहे. इवन मी वारंवार माझ्या प्रोग्राममधून एक वाक्य बोलत आलेलो आहे, जे मला बोलून आज सुरुवात करायला आवडेल. की आपल्या आयुष्यात हजारो समस्या असू शकतात, जोपर्यंत आपल्या आयुष्यात आरोग्य समस्या येत नाही. ज्या मिनिटाला आपल्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित एखादी समस्या सुरू होईल, बाकी सगळं बाजूला राहील. आणि एकच प्रॉब्लेम तुमच्यासाठी मोठा असेल, ज्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे दिवस रात्र हे कराल. तुम्ही म्हणतात ना, देव पाण्यात ठेवाल, काय करायचं कराल, तुम्हाला विश्वास असेल नसेल त्या गोष्टी कराल, सगळं काही कराल. ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात एक समस्या उद्भवेल, ती म्हणजे आरोग्याशी संबंधित समस्या. सो आय वॉन्ट व्हेरी सिरियस अटेन्शन फ्रॉम ईच अँड एव्हरी पर्सन. ओके. अँड आय होप दॅट तुम्ही ते नक्की द्याल. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, कारण तुम्ही यू आर व्हेरी ऑसम ऑडियन्स, बिकॉज तुम्ही ॲक्शन घेतली. खूप लोकांकडे ह्या मीटिंगचा मेसेज गेला होता. खूप लोकांनी हा मेसेज इग्नोर केला. पण त्यापैकी तुम्ही आहात ज्यांनी याच्यावर क्लिक केलं, अँड यू लँडेड हिअर इन फ्रंट ऑफ मी इन दिस रूम. अँड मी तुम्हाला सांगतो, हा प्रोग्राम तुम्ही बाहेर 1 लाख रुपये भरून जरी शिकायला गेलात, तरी त्या गोष्टी शिकायला मिळणार नाहीत, ज्या मी तुम्हाला आज ह्या सेशनमध्ये ॲब्सोल्युटली फ्री देणार आहेत. इट विल वर्क फॉर यू, इट विल बी $1,000,000 टिप. बट तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल. आणि माझा असं नेहमी प्रयत्न असतो की प्रत्येक प्रोग्राममधून तुम्हाला भरपूर व्हॅल्यू द्यायची. आणि तुम्ही हा विचारच करू नका की मग ह्यांना पैसे कुठून मिळतात. परमेश्वर कृपेने आम्हाला तितके पैसे नक्कीच मिळतात. अं, ज्याची खरं आम्हाला गरज असती, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मिळतात. कारण आम्ही पर्सनल कन्सल्टेशनमध्ये फार लोक घेत नाही, आणि आम्ही प्रचंड त्याचे चार्जेस हेवी ठेवतो. सो डोंट गो फॉर दॅट थिंग, की यांना काहीतरी म्हणजे एक नॉर्मल एक मानसिकता असते जी मी मला जास्त पाहायला मिळते लोकांमध्ये, की नाही नाही काहीतरी आता सेल असेल हे असेल. तुम्हाला मी सांगतो, ते घेतलं तुम्ही पुढचं तर ते तुमच्या फायद्यासाठी असणार आहे. यू कॅन एक्सपिरियन्स दॅट पर्सनल एनर्जी विथ मी. बट काही जरी नाही घेतलं तरी तुम्हाला खूप शिकायला मिळेल, ही गॅरंटी मी देतो. आणि हे तुम्ही फक्त एंडच्या सेशनला तुम्ही मला सगळेजण सांगाल, येस खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या देखील आज समजल्या. जरी तुम्ही पहिली वेळ आला असाल तरी. आणि रिपीट येत आहे, तो रिपीट येणारा व्यक्ती हा फक्त आणि फक्त एन्व्हायरमेंटसाठी येतोय. सो वन्स अगेन तुमचं पुन्हा सर्वांचं अभिनंदन. थोड्या फॅक्ट्सकडे जाऊ, थोडं स्टॅटिस्टिक्स पाहूयात. इंडिया हॅज बिकम अँड ओबेसिटी ॲपिडेमिक. आता हे जे स्टेटमेंट आहे, आम्ही कित्येक वर्षांपासून करतोय. आणि हा जो डेटा तुमच्यासमोर आहे, हा 2018चा डेटा आहे. अनफॉर्च्युनेटली आज हा डेटा खूप वाढलेला आहे, पण माझ्याकडे लेटेस्ट डेटा नाही आहे. पण नुकतीच माझ्या कानावर बातमी आलेली आहे, मला तो व्हिडिओ पाहायचा आहे. की मागच्या आठवड्यात मन की बातमध्ये आपल्या पंतप्रधानांनी देखील स्वीकारलेलं आहे, आणि ते आवाहन केलेलं आहे जनतेला, की लठ्ठपणा कमी करा. आणि कुठेतरी माझ्याकडे जो डेटा आलेला आहे, तो काहीतरी 35 करोड भारतीय लठ्ठपणाचा शिकार झालेले आहेत. सो इट इज अन ह्यूज नंबर. आणि ह्याचं जे मॅक्झिमम रिस्क एज आहे दॅट इज बिटवीन 28 to 38. किती लोक ॲग्री करताय की खरंच हां 28 पर्यंत सगळं व्यवस्थित होतं? काही ठिकाणी तुम्हाला हे आता 26 पण ऐकायला मिळालं. सो ॲव्हरेज पर्सन फ्रॉम हेल्दी ॲट 26 to 38 इट बिकम्स ओबेस. कमी. सो किती लोक ॲग्री करतात की हां 26 नंतर, 27 नंतर, 28, किंवा तुम्ही टाईप करा बरं कोणतं तुमचं एज होतं ज्यामध्ये तुमची गाडी थोडीशी अशी सुटली
की एका वर्षातच 5, 7, 10 किलो वाढलं. सो नंबर मला एज जाणून घ्यायचं म्हणजे मलाही लक्षात येईल तुमच्या सर्वांमधून. सो सोनल मॅडम म्हणतात, सोनल मॅडम ॲग्री करतात ते, अशोक सर ॲग्री करतात ते. नंबर टाईप करा, कोणतं असं वय होतं पर्टिक्युलरली, तिथून मग ते वर्षाला असं वाढत 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 म्हणजे. हो, शोभा मॅडम म्हणतात 40 नंतर. हो, अनिता पाटील मॅडम म्हणतात 30 नंतर. ओके. अतिक्षा मॅडम म्हणतात इट इज बिकॉज ऑफ PCOD. 25. कालच आमच्याकडे PCOSचा एवढा सुंदर रिझल्ट आला. फ्रॉम ऑगस्ट शी वॉज नॉट गेटिंग पिरियड्स. अँड तिचा फीडबॅक पण आहे आपल्याकडे हवं तर. आणि ते एवढं आनंदाने सांगितलं सगळ्यांना, माझं एवढं भारी रिझल्ट आलाय. इट्स वर्किंग. फूड काम करतं. सोनल मॅडम म्हणतात 20. सुगंधा मॅडम 40 सांगतात ते. उज्ज्वला मॅडम 30 सांगतात ते. कितके मॅडम 30 सांगतात ते. शंकर शिंदे सर सांगतात ते 28. योगिता जाधव सांगतात ते 40 नंतर. भारती साळुंके मॅडम सांगतात 35 नंतर. सो ॲव्हरेज बरोबर आहे ना, 28 ते 38 येतोय. ओके. कोणाचं कमी कोणाचं जास्त. सो हे असं वय आहे जिथे आपल्याला धोक्याची घंटा आहे, की जर काळजी नाही घेतली तर लठ्ठपणा वाढत जातो. काहींच्या बाबतीत पोस्ट मेनोपॉज देखील होऊ शकतो, असं नाही. थोडंसं माझ्याबद्दल पुढे जाण्याआधी, की मी एक लेखक आहे. नुकतंच आम्ही एका पुस्तकाचा मी सहलेखक आहे. नुकतंच मी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, मी आणि माझ्या वाईफने मिळून, ज्याचं नाव आहे भरपूर व टेस्टी खाऊन 100 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगण्याचं रहस्य. मला इथं सांगायला आवडेल की हे पुस्तक कुठल्याही रेसिपीबद्दल नाही आहे, किंबहुना या अख्ख्या पुस्तकामध्ये एकही रेसिपी दिलेली नाही आहे. हे पुस्तक संपूर्णपणे तुम्ही जेवढे काही न्यूट्रिशन रिलेटेड मिथ्स आहेत त्या क्लिअर करू शकता या बाबतीत आहे. सो हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. यू कॅन बाय फ्रॉम इट. ही आमची टीम आहे जी मी असं हा शब्द वापरणार नाही की दिवस रात्र मेहनत करत असते, पण मी एवढं नक्की सांगेल, हे 100% प्रामाणिक प्रयत्न करत असतात तुम्हाला सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने अजून हेल्दी कसं जगता येईल त्यासाठी. सो आपण सुरुवात करूया सेशनला एका ह्याच्यापासून, की काय अशी कारणं आहेत ज्यामुळे खरं तर आपलं वजन वाढतं. एक सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं कारण एकच आहे की खूप जेवण केल्यानंतर वाढतं. बट माझ्या दृष्टीने आहार तुम्ही जर योग्य खात असाल, इफ यू आर इटिंग रिअल फूड, यू कांट इट मॅक्झिमम. ते तुम्ही जास्त खाऊच शकत नाही. पण एक मात्र निश्चित आहे की तुम्ही अनहेल्दी खाल्ल्यामुळे खरं तर वजन वाढतं. म्हणजे अशा गोष्टी खाल्ल्यामुळे जे शरीर वापरणार नाही, अशा गोष्टी खाल्ल्यामुळे जे शरीरासाठी घातक आहे, तर नक्कीच तुमचं वजन वाढतं. दुसरं कारण जे आहे ज्यामुळे खरं तर आपलं वजन वाढतं, ते म्हणजे बसून राहणे. सिटिंग इज न्यू स्मोकिंग असंही म्हटलं जातं. आपण काय करतोय, खातोय असं की ज्यासाठी खरं तर आपल्याला खूप कष्ट करायला हवेत, फिरायला हवे. कारण पूर्वी आपला देश हा शेतीप्रधान होता. आपल्याकडे त्यानुसार पूर्वीचा आहार होता. इवन पूर्वीच आपलं लाईफस्टाईलमध्ये आपण खूप ॲक्टिव्ह होतो. आपलं लहानपण आठवा ना. आपल्या लहानपणामध्ये किती लोक असे आहेत ज्यांनी घरी पाणी देखील घरात नव्हतं. पाणी देखील आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत होतं. किती लोक आहेत या सेशनमध्ये ज्यांच्या लहानपणी त्यांना पाण्यासाठी बाहेर जावं लागत होतं, थोडं चालावं लागत होतं, थोडं वजन उचलावं लागत होतं. इट वॉज अॅन वेट ट्रेनिंग ऑटोमॅटिक. किती लोक आहेत असे ज्यांनी थोडं. मी तर आहे बाबा त्यातला. आय एम फ्रॉम दॅट. पण खूप सारे लोक आहेत जे चाळीत राहत असू. खूप सारे अशा ठिकाणी हो, इथं लता मॅडम आहेत, उज्ज्वला मॅडम आहेत, महेंद्र सर आहेत. बरोबर ना. किती लोक आहेत ज्यांनी लहानपणी खूप सायकल चालवले. मला तर आठवतंय की मी एकेका दिवशी 40-40 किलोमीटर पण सायकल चालवली आहे. शोभा मॅडम आहेत, वर्षा मॅडम आहेत. बरोबर ना. कोणीतरी सायकल चालवली असेल लहानपणी, शाळेत जाण्यासाठी देखील खूप सायकलिंग केलं असेल. बरोबर ना. आणि आज बघा ना आपण कसं लाईफ जगतोय. आज तो सब कुछ ऑटोमॅटिक आहे. मग जे आपण खात होतो आजपासून कित्येक वर्षापूर्वी, ज्यावेळेस आपण एवढे ऍक्टिव्ह होतो, हं, त्या गोष्टी जर आज खाल्ल्या, जर सगळं बदललंय, तर ते बदलणं आवश्यक नाही वाटत तुम्हाला? त्याबद्दल शिकणं गरजेचं नाही वाटत तुम्हाला? किती लोकांना वाटतं की चेंज इज मस्ट. चेंज फार इम्पॉर्टंट आहे, बदलणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. केतकी मॅडम म्हणतात बदललं पाहिजे. योगिता मॅडम म्हणतात बदललं पाहिजे. ग्रेट ग्रेट ग्रेट. मजा येते का नाही असं इंटरॅक्शन राहिलं पाहिजे सेशनमध्ये, मग मला बोलायला पण मजा येते. महेंद्र सर म्हणतात, शोभा मॅडम म्हणतात, अतिक्षा मॅडम म्हणतात, प्रांजली मॅडम म्हणतात, सुगंधा मॅडम म्हणतात. वा वा वा. ग्रेट ग्रेट. सो तुम्ही ॲग्री करताय. यू आर वी अँड आय एम यू बोथ आर ऑन सेम पेज. दोघं एका लाईनवर आलोत. व्हेरी गुड. खूप छान. सो
दुसरं कारण आपलं झालेलं आहे ते म्हणजे झोप कमी घेणे, हे एक खूप मोठं कारण आहे. आणि नुकतंच मी माझ्या कानावर एक बातमी आली की तुमच्या सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये एका नवीन शब्दाची ओळख झाली असेल. OTT, है ना, ओव्हर द टॉप कॉन्टेंट. OTT प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये कोणी सांगेल का हे OTT प्लॅटफॉर्मचा राजा कोण आहे? सगळ्यात भारी OTT कोण आहे? चॅट बॉक्समध्ये टाईप करा बरं. एक नंबरचा एक नंबरचा OTT प्लॅटफॉर्म. आता तर भारतामध्ये रिजनल सुरू झालेत, प्रत्येक भाषेत पण मिळतं, पण एक नंबरला एक प्लॅटफॉर्म आहे, जगातला बेस्ट प्लॅटफॉर्म कोण आहे? कोणी गेस कराल? आणि आता त्याला तो आता एक नंबरला गेलाय. मग त्यांनी जेव्हा अभ्यास केला की आपलं कॉम्पिटिशन काय आहे, आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. कोण आहे बरं एक नंबरचा OTT प्लॅटफॉर्म? समजतो ना सगळ्यांना? होप सो. इट्स चिक. येस, तो डॉक्टर महेंद्र सोळंके बरोबर सांगतात ते. येस. सो OTT मध्ये नंबर वन इज नेटफ्लिक्स. करेक्ट. नेटफ्लिक्सचं जेव्हा इनडायरेक्ट कॉम्पिटिशन शोधण्यात आलं, सो नेटफ्लिक्स सेज दॅट आवर इनडायरेक्ट कॉम्पिटिटर इज स्लीप. लोग जितना कम सोएंगे उतना ज्यादा नेटफ्लिक्स देखेंगे. आणि मग अशा ह्या काळामध्ये जिथे एवढे OTT प्लॅटफॉर्म आहेत, एवढ्या सगळ्या ॲप्स आहेत, ज्या तुम्हाला जागं राहण्यासाठी मेहनत घेतात आहे, त्यासाठी त्यांच्या मागे खूप सारे इंजिनियर्स काम करतात आहे. आणि तुम्ही जितके जागे राहाल तितके तुमच्या शरीरात आजारही वाढणार आहेत आणि शरीरामध्ये चरबीचं प्रमाणही वाढणार आहे. सो तिसरं हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे खरं तर पूर्वी पाहायला गेलं तर आपण बघत होतो की आपल्याकडे झोपण्याचं एक फिक्स टायमिंग असायचा. उठण्याची वेळ तर आजही बऱ्याच लोकांची फिक्स आहे, बट झोपण्याची वेळ फिक्स नसल्यामुळे व झोप कमी होत असल्यामुळे ही आपल्याला खूप सारे त्रास आहे. काही लोकांना तर झोप लागतच नाही. खूप मोठा प्रॉब्लेम तो देखील आहे की काही केल्या झोप लागत नाही. अनफॉर्च्युनेटली ह्या आजाराशी पण लोक आज फाईट करतात आहे. पुढे कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये एका वयानुसार किंवा आहारानुसार किंवा तणावानुसार हॉर्मोनल इम्बॅलन्स जो घडतो, इव्हन आपल्या मनामधले काही हॅपी हॉर्मोन्स असतात ते डिस्टर्ब झाल्यामुळे देखील त्रास होतो. या रिलेटेड आमचं दुसरं सेशन आहे, तुम्ही नक्की जाऊन त्याचं रेकॉर्डिंग चेक करू शकता. तुम्हाला रेकॉर्डिंग हवे असेल तर तुम्ही आमच्या टीम मेंबरसोबत कनेक्ट करा, जिचं नाव आहे मैथिली. सो आय विल आस्क मैथिली टू शेअर हर नंबर. तुम्हाला जे काही लागेल, तुम्हाला ॲपबद्दल माहिती लागेल, कुठलं रेकॉर्डिंग लागेल, कोणतेही आमच्या प्रोग्रामची माहिती लागेल, तर मैथिली तुम्हाला इथे माहिती देऊ शकते. सो मैथिलीचा नंबर मात्र तुमच्याकडे पाहिजे. सो हॉर्मोनल इम्बॅलन्स जे एक मोठं कारण आहे ज्यामुळे लठ्ठपणा होतो. त्याचबरोबर पुढचं कारण आहे स्मोकिंग अँड अल्कोहोल. हे एक कारण आहे ज्यामुळे आपल्याकडे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. अँड हे पर्सेंटेज पण वाढत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या तुलनेने लोक किती अल्कोहोल घेतात हे पर्सेंटेज भयानक वाढलेले आहे. आणि किती फ्रिक्वेंटली घेतात. पूर्वी काही लोक फार कमी घ्यायचे, पण आता तर काय पर्सेंटेज खूप वाढलेले आहे. आणि मग अगेन हे रिझन आहे ज्याच्यामुळे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. बॉडीमध्ये फॅट, इव्हन एक टर्म आहे, काही लोक म्हणतात नाही मी काय जाड नाहीये, पण त्यांच्या बारीक शरीरात देखील चरबीचं प्रमाण फार जास्त आहे. सो दे आर कॉल्ड एज थिन फॅट इंडियन. बारीक दिसणारा लठ्ठ व्यक्ती, दिसायला फक्त बारीक दिसतोय. पुढे आहे काही वेळा काही लोकांचं कुठलं ऍक्सिडेंट होतो किंवा काही ठराविक आजार होतात, आणि त्या काळामध्ये ठराविक काळासाठी जेव्हा ते मेडिसिन्सवर असतात. तुमच्यापैकी नोट केले का कोणी की छोटासा कुठला तरी ऍक्सिडेंट झाला आणि मग 1 महिना 2 महिने काही मेडिसिन्स खाव्या लागल्या, किंवा काही असं लाईफमध्ये प्लस मायनस झालं त्यासाठी मेडिसिन्स खाव्या लागल्या, आणि त्या पर्टिक्युलर काळामध्ये तुमचं वजन वाढलं? किती लोकांनी हे नोटीस केले? मेडिसिन्समुळे वजन वाढले असे कोण कोण आहेत? पाहिलंय, ऐकलंय? बघू बरं चॅट बॉक्समध्ये किती लोकांना हे पटतंय, मला बघायचं. ओके, शोभा मॅडमनी पाहिले. सरांनी पण पाहिलंय, वर्षा मॅडमनी पण पाहिलंय, अतिक्षा मॅडम म्हणतात मी ऐकलंय. ओके. सो हे घडत चाललंय, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही का ओव्हरवेट होता, तर जेनेटिक इन्फ्लुएन्स असतो. जसं तुम्ही पाहाल इथे, आता हे वडील जसे आहेत तसा मुलगा आहे, सेम इथे वडील जसे आहेत तसा मुलगा आहे. तो हे काय, हे जीन्स काम करतात. मग इथे ही व्यक्ती म्हणते मी इतकं इतकं असं खातो तसं खातो. ऍक्च्युली ह्या व्यक्तीला ना खाण्यावर कामच नाही करायचं, म्हणजे कमी खायचं तर बिलकुल नाही आहे. लक्षात घ्या, आमच्या पुस्तकाचं नावच आहे भरपूर खा.
सो कमी खाऊन तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, राईट? बट माहीत नसल्यामुळे ही लोक फार चुकीच्या ट्रॅकवर जातात. कारण हे जेनेटिक इन्फ्लुएन्स आहे, यू कांट गो. मग काही महिलांमध्ये असतं पोस्ट प्रेग्नन्सी ओबेसिटी, लठ्ठपणानंतर वजन वाढतं. कारण मग लठ्ठपणानंतर बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये जागरण ठरलेलं आहे, बाळ लहान आहे, व्यायामाचा अभाव आहे, बाळ लहान आहे, बऱ्याच गोष्टी असतात. आणि स्पेशली प्रेग्नेन्सीमध्ये ठरवून काही वजन वाढवलेलं असतं. आता ते ॲक्च्युली प्रेग्नेन्सीमध्येच तुम्हाला इतकी काळजी घ्यायची असते ना, की तुम्ही ते हेल्दी वेट गेन करायचं असतं. बट ते हेल्दी झालेलं नसतं. ज्या महिलांचं हेल्दी वेट गेन असतं त्या महिलांचं इमिजिएटली प्रेग्नन्सी नंतर पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये पुन्हा त्या शेपमध्ये येतात. बट त्यासाठी त्यांनी प्रेग्नेन्सीच्या अगोदरपासूनच पूर्णपणे न्यूट्रिशनचं प्लॅनिंग करायला हवं. ते करत नाहीत. त्यामुळे ही समस्या येते. पुढे आहे की प्रिव्हियस अटेम्प्ट्स टू लूज वेट. काही लोक काय करतात, शॉर्टकट्स निवडतात. तर त्यांचे जे अटेम्प्ट्स असतात ते चुकलेले असतात. कोण पावडर घेऊन करणार, कोण गोळी खाऊन करणार, कोण ग्रीन टी घेऊन करणार, कोण काय कोण काय कोण काय, सगळे शॉर्टकट. काही लोक अशा मशीन्स आणतात, त्या मशीनवर उभं राहिले की धडधड 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 मशीन हलवती. ह्यांना वाटतं असं हल्ल्यामुळे माझी सगळी चरबी हल्लेली आहे आणि माझं काहीतरी होणार काय. असा विशेष काय फरक पडत नाही. काही लोक अजून काय 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 उपद्व्याप करतात वजन कमी करण्यासाठी. आणि मग ह्या उपद्व्यापामध्ये होतं काय की बऱ्याचदा तुमचा मेटाबॉलिक रेट डिस्टर्ब झालेला असतो. आणि हा डिस्टर्ब झाल्यामुळे खरं तर तुमचं वजन वाढत चाललेलं आहे. आता इथं झाली वजन वाढण्याची कारणं. पण ह्याचे दुष्परिणाम काय? पहिल्या समस्या जी लोकांना जाणवतेच, कारण तुमचं लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळे पचनासंबंधित वेगवेगळ्या तक्रारी. उलट काही लोक ज्यांना आज पचनाच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत, त्यांनी इमिजिएटली जर काळजी घेतली तर कदाचित त्यांच्या शरीरात अनावश्यक चरबी वाढण्याचं प्रमाण आत्ताच ते थांबवू शकतात. इमिडिएटली. म्हणजे म्हणतात ना, इमिजिएटली जागेवर ब्रेक लाभणे. भाऊ पुढं जायलाच नको, पहिलं आपण इथूनच सॉल्व्ह करू. सो हे सिग्नल आहेत. त्याचबरोबर मग टाईप 2चा डायबिटीज, यासाठी तुम्हाला काही गोष्टी टेस्ट कराव्या लागतील, ब्लड टेस्ट करावं लागतील. स्पेशली HbA1c करा. HbA1c करू शकता. आजकाल तर अजून एक चेक केलं तर GTT करतात, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतात. ती तर फार अवघड आहे पास होणं, बट तीही लोक पास होतात जे फिट असतात, हेल्दी असतात. तो टाईप 2 डायबिटीज एक कारण आहे. मग हृदयविकाराची समस्या आहे, कारण एवढे चरबीचं प्रमाण. काही लोकांना लकवा होतं, म्हणजे स्ट्रोक्स येतात. हायपर टेन्शन, काही लोकांना बीपीची गोळी सुरू होती. वजन तुम्ही जर एक्स्ट्रा कॅरी करताय तर हा सगळा लोड तुमच्या जॉईंट्सवर येणार आहेत. आणि जर चुकीच्या मार्गाने तुम्ही मसल लॉस करताय, वेट लॉस करताय, तर तुमचं जॉईंट अजून, म्हणजे मसलचा सगळा लोड, मसल वीक झाल्यामुळे आणखीन लोड जॉईंटवर वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला हाडांचा ठिसूळपणा होतो, झोपेची समस्या होती, श्वास घेण्यासंबंधित तक्रारी चालू होतात. प्रॉपर, तुम्ही बघितलंय काही लोकांना, त्यांना ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना असं प्रॉपर श्वास देखील घेता येत नाही. दे कांट सिट ऑल्सो प्रॉपरली. त्याचबरोबर मग गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर, सेक्शुअल प्रॉब्लेम्स, लैंगिक समस्या. आज आपण पाहतोय की नॉर्मल बाळ जन्माला घालता येत नाही आहे, IVF करावं लागतं. आणि याच सोबत वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्सचा देखील धोका आहे, जर का लठ्ठपणावर वेळेत तुम्ही विजय मिळवला नाही तर. आणि ते फार गरजेचं आहे, आणि हे गव्हर्नमेंटला देखील लक्षात आलेलं आहे, म्हणून तर तो पुढाकार घेतलेला आहे. बरोबर. सो व्हॉट पीपल डू टू लूज दॅर वेट. हे तर झालं कारण, हे तर झालं काय त्याचे परिणाम होऊ शकतात. पण लोक करतात काय, मार्ग काय निवडतात? त्यातला पहिला मार्ग, सर्वात पहिलं लोकांच्या डोक्यात असं बसलेलं आहे की खाल्ल्यामुळे वाढतं तर खाणं सोडून देऊ. मग लोक सुरू करतात उपवास. त्याच्या मागे कुठलाही शास्त्रीय आधार नसतो. तर उपवास चुकीचं नाहीये, बट त्याचं सायन्स आहे, ते समजून करायला हवं. आपल्याकडे नॉर्मली लोक जे उपवास करतात ते देखील त्यांच्या उपवासा दिवशी अशा गोष्टी खातात की ज्या हाय कॅलरीमध्ये आहेत. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय. आता ग्लायसेमिक इंडेक्स थोडं पुढे आपण समजूयात सेशनमध्ये. बट ह्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम येतो. पुढे क्रॅश डाएट केलं जातं. म्हणजे डाएट करणार पण एकदम अघोरी, शरीराला पूर्ण टॉर्चर देणारं डाएट केलं जातं. त्याचबरोबर डाएट फूडचं शॉपिंग सुरू होतं. हम नॉर्मल भेल नहीं खाएगा, हम डाइट का भेल खाएगा, क्योंकि इसमें क्या लिखा है, इसमें फैट नहीं है, इसमें कोलेस्ट्रॉल नहीं है, इसमें ये नहीं है। भाई उसमें वो नहीं, इसका मतलब ये नहीं है कि वो खा के आप पतले हो जाओगे, बट मार्केटिंग गिमिक आहे. काही लोक डाएट कोक घेतात. डाएट कोकचा अर्थ हा नाही की तो घेऊन तुमचं वजन कमी होणार आहे. काही लोक बिस्किट घेतात. आता या बिस्किटमध्ये मला अजूनही समजत नाही काय वाचून लोक घेतात, की त्यांना काय असं दिसतं. कारण लॉजिक काय सांगतं की जी गोष्ट शरीर वापरणार नाही त्याचं रूपांतर चरबीत होणार.
मग ह्याचं जर का तुम्ही न्यूट्रिशन व्हॅल्यू चेक केली, आता मी तुम्हाला थोड्या वेळात शिकवणार आहे की काय केल्यानंतर काय होतं. पण यामुळे प्रॉब्लेम आहे. काही लोक मग शुगर फ्री वापरतात. शुगर फ्री मध्ये प्रॉब्लेम नाहीये. बट शुगर फ्री तुम्ही ज्या वस्तूमध्ये टाकतात ती वस्तू तर तुमचं वजन वाढवू शकते ना. कॉर्नफ्लेक्स यूज करतात, पुन्हा तेच आहे. काही लॉजिक नाही कॉर्नफ्लेक्सचं वजन कमी करण्याशी. काही लोक नॅचरल ज्युसेस वगैरे घेऊन बघतात, याच्यामध्ये 0% शुगर. पण इसमे शुगर नाही, पण शुगरचे 70-80 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये साखर नाही म्हणून काय झालं, दुसरं काहीतरी आहे जे तुम्हाला जाड करू शकतं. काही लोक असे सूप्स घेऊन येतात, ह्याच्यामध्ये तर हे तर कधीच घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही त्याचे आम्ही लेबल रीडिंगमध्ये शिकवतो. पण थोडक्यात सांगायचं काय की हे सगळं तेल बदलणं, बिस्किट बदलणं, कोक बदलणं, मग डाएटच्या नावाखाली काहीतरी घेणं, मग पॅकेट्स हेल्दी स्नॅक्सच्या नावाने काहीतरी घेणं, हेल्दी ब्रेकफास्टच्या नावाने काहीतरी घेणं, सूपच्या नावाने काहीतरी घेणं. म्हणजे हेल्दी शॉपिंग सुरू होती या लोकांची. त्यांना असं वाटतं की नाही ये खाएंगे, मल्टीग्रेन आटा खाएंगे, मल्टीग्रेन ये खाएंगे, वो करेंगे, हे करेंगे. हे सगळे उद्योग सुरू होतात. रिझल्ट यायचा काही संबंध येत नाही ह्या सगळ्या गोष्टींनी. जिमची मेंबरशिप घेतात. असं सांगितलं जातं की 365 पैकी 60 दिवस फक्त लोक जिमला जातात. किती? 60 दिवस. 365 मधून 60 दिवस. किती लोक? मोर देन 80% लोक, 80% जास्त लोक किती दिवस जातात जिमला? किती लोकांना पटतंय हे, की असंच घडतं? तुमच्यापैकी कोण आहे बरं ज्यांनी कधीतरी जिमची मेंबरशिप घेतली होती, पण आणि वर्षाची घेतली होती हा, कारण वर्षाचीच परवडते ते. पण तो जाऊ नाही शकला 60 पेक्षा जास्त दिवस, असं कोण आहे? आहेत तर भरपूर, पण कबूल नाही करणार हा. केतकी मॅडम म्हणतात मी आहे. केतकी मॅडम प्रामाणिकपणे कबूल करतात ते. अच्छा, एकच व्यक्ती आहे का? बाकींनी कधी घेतलीच नाही का? चला तुमचे पैसे वाचले मग. कारण 80% लोक, 80% व्यक्ती तर वर्षभराची मेंबरशिप घेतो आणि फक्त 60 दिवस देखील जाऊ नाही शकत. त्याचबरोबर, अच्छा, कितके म्हणून म्हणतात मी मेंबरशिप घेतली पण कधीच गेले नाही, 60 पण नाही. काही लोक फॅट बर्नर्स घेतात. जरा जास्तच कबूल केलं तुम्ही. इतना भी सच नाही बोलना था. शोभा मॅडम पण आहेत. ओके, ठीक आहे. सो फॅट बर्नर्स जे तुम्ही वापरता, बरेच लोक त्याही मार्गाकडे जातात. आता हे फॅट बर्नर्स बऱ्याचदा आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतात, पण तरी लोक करतात कारण त्यांना काही घेणं देणं नाही का वजन कमी झालं पाहिजे बस. त्याचबरोबर काय केलं जातं, पुस्तकं वाचली जातात बरेचशी. इतकी पुस्तकं तर आहेत. आता कोणतरी वाचतं म्हणून तरी घेतली जातात. बरं, हे चुकीचं बरोबर हा पार्ट नाही. जिमला जायला हवं का? नक्कीच जायला हवं. फॅट बर्नर खायला हवं का? नाही खायला हवं. पुस्तक वाचायला हवं का? हो. पण पुस्तक वाचून कमी होईल का पुस्तकात जे शिकवलंय ते केल्याने कमी होईल? जसं आता तुम्ही या सेशनला आलाय, हे सेशन ऐकून वजन कमी होणार आहे का मुळात वजन कमी करायचं का नाही हा पुढे आपण पार्ट डिस्कस करणारच आहोत. बट हे सेशन ऐकून फायदा होणार आहे का हे सेशनमध्ये जे शिकवलेलं आहे ते इम्प्लिमेंट केल्याने फायदा होणार आहे? काय वाटतं तुम्हाला? इम्प्लिमेंट का ओनली लिसन? ज्यांना लिसन वाटतं त्यांनी एल टाईप करा. ज्यांना इम्प्लिमेंट वाटतंय त्यांनी आय टाईप करा. आणि ज्यांना असं वाटतंय त्यांनी काहीच नका करू. तुमचं कधीच होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. हाँ, कारण जब पूछ रहे हम तो आप बोल नहीं रहे हो, और ये आपका अंतर्मन सुन रहा है. अंतर्मन, मैं नहीं, मेरा मला. तुम्ही इथं टाईप केलं माझ्या अकाउंटला 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये येणार आहेत का? हे का मी करून घेतो तुमच्याकडनं? की तुम्ही जे अशा एका लिथार्जिक मोडमध्ये गेलाय, इनॅक्टिव्ह मोडमध्ये गेलाय, जिथे तुम्ही एक्सेप्टच करून टाकले, नाही आता हम ऐसे ही है, हम तो ऐसे ही है भैया, असं काहीतरी गाणं आहे ना ते. आम्हाला काय बदलायचंच नाही, आम्ही असेच राहणार, असं नाही व्हायला हवं. तुम्ही त्यातून बाहेर पडावं. तुम्ही प्रेरणा घ्यावी की बाबा नाही, आज आमच्याकडे या आठवड्यात एक रिझल्ट आलेला आहे. नाशिकच्या आहेत त्या मॅडम. 56 इंच त्यांचं पोटाचा घेर होता. तो काहीतरी मला वाटतं 10 पेक्षा जास्त इंचनी कमी झालेला आहे फक्त 45 दिवसामध्ये. आणि त्यासोबत त्यांचं काहीतरी 6 किलो वजन कमी झाले 45 दिवसामध्ये. ऍक्शन घेतली हो, म्हणून झालं. पण चला, काही लोक आहेत तिथं ज्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप केले, प्रांजली मॅडम इज रेडी टू इम्प्लिमेंट, अतिक्षा इज रेडी टू इम्प्लिमेंट, स्नेहल जी इज रेडी टू इम्प्लिमेंट, अवंतिका इज रेडी टू इम्प्लिमेंट, भारती मॅम आहेत, लता मॅम आहेत, महेंद्र सर आहेत, अनिता मॅडम आहेत, शोभा मॅडम आहेत, संजय सर आहेत, शंकर सर आहेत, संगीता मॅडम आहेत. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. खूप लोक आहेत जे इम्प्लिमेंट करायला तयार. व्हेरी गुड. तो अशी खूप सारी पुस्तकं आहेत. पुस्तकं वाचतात लोक.
त्याचबरोबर शेवटचा मार्ग मी म्हणतो, आयुष्यात कुणाच्याही वेळ येऊ नये आणि आली तरी त्यांनी हे तर काम करू नये. पण केलं काही लोकांनी, सर्जरी केलेली आहे, सर्जरी. आणि ते तर म्हणजे इतकी अवघड गोष्ट आहे, इतकी म्हणजे की ह्या मार्गावर तर कधीच जाण्याची वेळ येऊ नये. हा, तुम्ही वजन वाढवू पण शकता. फॉर्म्युला तोच आहे, मी जे तुम्हाला सांगणार आहे पुढे आता. तो 4 कॉमन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सॉरी, चार 4 कॉमन गोष्टी ज्यामुळे लोक ह्या सॉरी, 4 कॉमन पद्धतीची सर्जरी आहे. डिस्ट्रॅक्ट झालो मध्येच. सो एका कोट वर जाऊयात पुन्हा. आय इज द ओनली डिफरन्स बिटवीन फिट अँड फॅट. हा जो फॅट पर्सन आहे आणि हा जो फिट पर्सन आहे, याच्यामध्ये काय आहे? कुठल्या अक्षराचा फरक आहे? आय. म्हणजेच याचा अर्थ, हा फॅट टू फिट प्रवास करायचा आहे, हा कोणावर अवलंबून आहे? आय म्हणजे स्वतःवर अवलंबून आहे. हं? तुम्ही ज्या मिनिटाला ठरवाल मला हे करायचंय, तुम्ही हे करू शकता. तुम्ही जोपर्यंत म्हणाल माझं कामामुळे होत नाही, माझ्या अमुकमुळे होत नाही, माझ्या तमुकमुळे होत नाही, माझं असं कारण आहे, माझं तसं कारण आहे, तुम्ही 1000 कारणं सांगू शकता हे न करण्याची. तुम्हाला एकच कारण शोधावं लागेल हे करण्यासाठी, आणि तुम्हाला शोधायचं. हे टोटली तुमच्यावर आहे. कारण शरीर कोणाचं आहे? तुमचं. एकच फक्त मला प्रश्न, म्हणून मी परत सुरुवातीला मी सेशनच्या आधी जे बोललो होतो, तुमच्या आयुष्यात हजारो समस्या येऊ शकतात, तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या आयुष्यात आरोग्य समस्या नाही. ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला आरोग्य समस्या तुमच्या आयुष्यात उद्भवेल, सब बाजू में हट जाएगा. देव पाण्यात. हम्म. सुखरूप येऊ दे रे बाबा. आयसीयूच्या बेडवर आहेत रे बाबा. काय पण होऊ शकतं. हा, तुम्हाला सर भीती वाटते असं नका बोलू. आज घाबरलं म्हणजे उद्या तुमच्यासाठी कोण घाबरणार नाही. डरो, समय से पहले डरो. डर जरूरी है. अगर ये डर है तो अच्छा है. लोक घाबरत नाही, हा प्रॉब्लेम झालेला आहे. सरळ म्हणतात नाही, एक छोटीशी बीपीची गोळी चालू आहे, काय नाही, मला फक्त छोटं डायबिटीस आहे, बाकी काय नाही. होय, अरे कशामुळे तो डायबिटीस? कशामुळे तो बीपी? बऱ्याच केसेसमध्ये तर फक्त वाढलेली चरबीच आहे ना कारण. कोणी बदलायचं? आपणच ठरवावं लागेल ना. सो नाव आपण ते ठरवूयात. पण त्या अगोदर खरंच आपल्याला वजन कमी करायचंय का, ह्या प्रश्नावर थोडंसं विचारमंथन करूयात. ओके. सो पहिलं वजनाला समजून घेऊयात. वजन नुसतं वजन नसतं. वजनमध्ये तुमच्या हाडांचं वजन आहे, तुमच्या मसल मासचं वजन आहे, तुमच्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यांचं एक वजन आहे, तुमच्या शरीरामध्ये रक्त पाणी त्याचं एक वजन आहे, तुमच्या शरीरामध्ये आवश्यक असणारी जी चरबी आहे, मेंदूच्या इथं चरबी आहे, डोळ्याच्या इथं चरबी आहे, हृदयाच्या इथं चरबी आहे, जॉईंट्स जेवढे आहेत आपले त्यातलं जे वंगण आहे ते एक चरबी आहे. हे सोबत आपल्या प्रत्येक शरीराची जी पेशी आहे, सॉरी, प्रत्येक पेशीचं जे आवरण आहे, शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यांचं जे आवरण आहे ते देखील चरबीपासून बनलेले आहे. आणि ह्या सर्व वजनाला एक शब्द दिलेला आहे सायन्सनी, ज्याला आपण म्हणतो लीन बॉडी मास. बारीक असणारं वजन, एकदम बारीक, जे जागा जास्त घेत नाही, हे असं वजन आहे जे आपल्याला फार 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 आवश्यक आहे. हे आपल्याला कोणालाही कमी करायचं नाही. तुमच्यापैकी कोण आहे बरं ज्याला बोन्सचं, मसल्सचं वेट कमी करायचं आहे? बोन्सचं तर वेट नाही कमी होत, पण डेन्सिटी कमी होती, हाडांची घनता कमकुवत होती, पण मसल्सचा मात्र लॉस नक्कीच होतो. आणि तो दररोज होतोय. 30शी नंतर तर ते होतच होतंय. जर तुम्ही व्यायाम करत नाही तर ते डिफॉल्ट होतंय तुमच्या शरीरामध्ये. तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाहीये. इफ यू आर नॉट डुईंग वर्कआउट, इट मीन्स यू आर डुईंग मसल लॉस. तुम्ही जेवढं गरजेचं प्रोटीन आहे, पावडरबद्दल बोलत नाही, आहारातून मिळणाऱ्या प्रोटीनबद्दल बोलत आहे, तेवढं जर आहारातून घेत नाही तरी मसल लॉस होतोय. तुमच्यापैकी कोण आहे बरं ज्याला हे कमी करायचंय? कोणच नसेल. असेल तर चॅट बॉक्समध्ये टाईप करा, नाही मेरे को कम करना है, लीन बॉडी मास मी कम कर. कोणच नाही करणार. पण ज्या ज्यावेळी तुम्ही म्हणता ना वेट लॉस करायचं, त्या त्यावेळी तुम्ही ह्यातनं घालवून बसता. दुसरं आहे आपल्या शरीरामध्ये फॅटचं वजन, जे 2 प्रकारामध्ये येतं. एक आहे सबक्युटेनियस फॅट आणि दुसरं आहे व्हिजरल फॅट. सबक्युटेनियस फॅट म्हणजे असा फॅट जो आपल्या स्किनच्या लेअरच्या आत येतो. जसं असं तुम्ही जर चिमटीमध्ये पकडलं तर स्किन येते हातामध्ये, ही आपल्याला
थोडं जे कवर आहे आपल्या बॉडी पार्टला असं कव्हर करणारा, कुशनिंगचं काम करणारा, प्रोटेक्ट करणारा आपल्या बॉडीला, ऑर्गन्सला, हा आवश्यक असणारा, जर हा लिमिटमध्ये असेल तर हा आपल्यासाठी गरजेचा आहे. आपल्याला नको कोण आहे व्हिजरल फॅट, जो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहतो, हा आपला शत्रू आहे, ज्याला आपण ॲडिपोस टिश्यूचा पार्ट म्हणतो ॲक्च्युली. सो हे नको आहे आपल्याला. मग हे जर नको आहे, जे दिसायला बघायला गेलं तर जागा जास्त घेतं, इकडे लोखंड इकडे थर्मोकॉल कापूस, थोडं कल्पना करा. हा नकोय. पण आपण ज्या ज्यावेळी म्हणतो मला वेट लॉस करायचं आहे, आपण लीन बॉडी बॉडी मास पण घालवतो. आपण ज्या ज्यावेळी म्हणतो मला फॅट लॉस करायचं आहे, त्यावेळेस आपण विजरल फॅटला टार्गेट करू शकतो. स्वतः मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय खाल्ल्यानंतर लीन बॉडी मास वाढतं आणि काय खाल्ल्यानंतर ॲडिपोस टिश्यू होतं. सो जे जे खाल्ल्यानंतर ॲडिपोस टिश्यू मध्ये गोष्टी जाणार आहेत ते ते आपण टाळणार आहे. जे जे खाल्ल्यानंतर हे होणार आहे ते ते आपण वाढवणार आहे. साउंड्स इंटरेस्टिंग? किती लोकांना वाटतं इंटरेस्टिंग आहे? हाँ ये सीखा, ये सीख लिया तो मजा आ गया बॉस. ओके. शोभा मॅडम सांगतात येस, प्रांजली मॅडम सांगतात येस, सई शेळके सांगतात येस, स्नेहल मॅडम सांगतात येस, अतिक्षा मॅडम सांगतात येस, लता मॅडम, मधुरा मॅडम, भारती मॅडम, अनिता पाटील मॅडम, वा, क्या बात आहे, महेंद्र सर, ग्रेट, योगिता मॅडम, वर्षा सोनार मॅडम, वाव, अमेझिंग, काय एनर्जी आहे तुमची, खतरनाक. सो थोडं बघा, ही दोन्ही लोक 60 किलोची आहेत. हम्म? आणि 60 किलो जर तुम्ही पाहाल तर एक व्यक्ती जो आहे त्याच्या बॉडीमध्ये 45% बॉडी फॅट आहे. सॉरी सॉरी, इमेज चुकलेली. एक मिनटं. हे मेल आणि फिमेलचा डेटा आहे. हे आयडियल बॉडी कॉम्पोजिशन आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, पुरुष असेल तर 45% मसल मास, 3% इसेन्शियल फॅट, 12% नॉन इसेन्शियल फॅट, 15% बोन्सचं वेट आणि 25% आपल्या ऑर्गन्सचं वेट. स्त्री असेल तर 36% मसल मास, 12% त्यांच्यामध्ये थोडं फॅट पर्सेंटेज जास्त असतं, 12% इसेन्शियल बॉडी फॅट, 15% नॉन इसेन्शियल बॉडी फॅट, 12% वजन बोन्सचं, थोडे हाडांची घनता थोडी कमकुवत असते, आणि 25% ऑर्गन. हे एक आयडियल बॉडी कॉम्पोजिशन. हे प्रत्येकाचं असं असलंच पाहिजे असं नाही, थोडं इकडे तिकडं होत राहतं, बट हे आयडियल मानलं जातं. म्हणून म्हटलं की कॉम्पोजिशनवर काम करायचंय. वी हॅव टू चेंज अवर बॉडी कॉम्पोजिशन, नॉट बॉडी वेट. ठीक आहे. आणि यासाठी आता मी पुढे सांगणार आहे ते लक्षात घ्यायचंय. पण तुम्हाला एक पुढचं एक्झाम्पल देतो, म्हणजे पटकन लक्षात येईल. ही दोघं 60 किलोची आहेत, दिसायला 60 किलो आहे, बट तुम्हाला लक्षात येईल का 60 किलोमध्ये राईट साईड चांगलं दिसतंय का लेफ्ट साईड? किती लोकांना जे वाटतंय राईट का लेफ्ट टाईप करा, कारण काही लोकांचा असतो. आपल्याकडे एखाद्याने बाबांनी मेहनत केली, व्यायाम केला, वजन नाही जास्त कमी केलेलं प्रॉपर. आपल्याकडे तर असेच रिझल्ट आहेत. लोकांनी 3 किलो वजन कमी करून 10-10 इंच कमी केलेलं मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात तसे रिझल्ट. 3 किलो 5 किलो वजन कमी करतात, बट इंच लॉस मी आत्ताच सांगितलं ना, 6 किलो वजन कमी केलं ना, 11 इंच लॉस केलंय. 11 इंच कशाला म्हणतात? बाहेर उलट होतं, 11 किलो कमी आणि 6 इंच लॉस. कारण आपण एकच सांगतो, जे खाल्ल्याने वजन कमी होणारे ते खायचा विषयच नाही. आपलं सिंपल आहे, जे खाल्ल्याने फॅट वाढणार आहे ना ते खाणं बंद करा. बाकी वजन नाही कमी करायचं आपल्याला. आपला फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. सो द मोर मसल यू हॅव, द मोर फॅट यू बर्न, द मोर स्लिमर यू लुक. सो यू शुड फोकस ऑन बिल्डिंग मसल. अरे वा, सगळ्यांना राईट पाहिजे, व्हेरी गुड. पण ज्यावेळेस तुम्ही असे राईट सारखे दिसाल तर तुमच्या आयुष्यातले काही रॉंग माणसं असतात, ज्यांना राईट सायन्स माहीत नसतं. ते तुम्हाला येऊन भेटणार आणि ते तुम्हाला एकच बोलणार, तब्येत उतरली का तुझी? कारण आपल्याकडे अजूनही काही लोकांच्या डोक्यात असं बसलेलं आहे की असं वजन वाढवणं, असं शरीर फुगवणं म्हणजे तब्येत चांगली असते. भेटलात का तुम्ही अशा मंडळींना? किती लोक भेटलात? भेटतात का नाही अशी माणसं? त्याची तब्येत चांगली आहे, 12 गोळ्या खातो तो, ती तुम्हाला दिसणारी चांगली तब्येत ठेवण्यासाठी. आणि दिवसेंदिवस ती अशी तब्येत अजून चांगली होते. जास्त बारीक व्हायला लागला तर, आता असं जर का तुम्ही व्यवस्थित हेल्दी वगैरे खात असाल, मजबूत राहा ना, तो पहिले तर घरातलेच म्हणतील, अरे असं कसं, एवढीने काय होणार आहे? प्रॉब्लेम हा सोसायटीमध्ये नॉलेज नाही आहे. मग कोतके मॅडम म्हणतात मी तर अशा खूप लोकांना भेटले. आणि बघा, जेवढं तुमच्याकडे मसल जास्त असेल ना,
हे मसलची ब्युटी खूप छान आहे. ह्या मसलला मेंटेन ठेवण्यासाठी ते मसल शरीरामध्ये साठलेल्या चरबीला ऊर्जेच्या स्वरूपात वापरतं. आणि जेवढं तुमच्याकडे मसल जास्त तेवढे तुम्ही बारीक दिसणार. सो जे आता थोड्या वेळापूर्वी कोणतरी म्हणत होतं की मला वजन वाढवायचंय, त्यांनी देखील वजन नाही वाढवायचं, मसल वाढवायचंय. और मसल का एक ही रूल है, जब तक आप वेट नहीं उठाओगे मसल बचेगा नहीं और बढ़ेगा भी नहीं. चला, मी सगळ्यांना इथे एक एक्सरसाइज करून घेणार आहे. सगळे फक्त रेडी आहात? तुम्हाला मी थोड्या वेळासाठी अनम्यूटवर टाकणार आहे. बघा इथं मी तुम्हाला याचे डिस्क्रिप्शन पण दिलं. 60 kg मध्ये 35% बॉडी फॅट आहे, 60 kg मध्ये 20% बॉडी फॅट आहे, हे दोघींमध्ये. हम्म? असे भरपूर लोक भेटतील तुम्हाला, म्हणतील नाही माझं वजन जास्त नाही आहे, 60च आहे. 60. त्यांना असं वाटतं की नाही ते उंचीप्रमाणे, अरे पण 35% बॉडी फॅट आहे, काय करायचं? वजनाचे काय घेणं देणे, बॉडी फॅटशी घेणं देणं आहे. चला सगळेजण फटाफट फटाफट. आता आपल्याला एक एक्सरसाइज करायची आहे. मी तुमच्याकडनं ते म्हणतात ना असं बोलूनच घेणार आहे, वधवूनच घेणार आहे, सुट्टीच नाही तुम्हाला. तुम्हाला बघू किती लोक अनम्यूट करणार आहे. सो तुमच्याकडे थोड्याच वेळात एक आयकन ओपन होईल, अनम्यूट तुम्ही करू शकता. काय बोलायचं मी सांगतो, आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे. ह्या मसलसाठी घ्यायचे. हां, आणि एकच करायचं आहे. मी पहिलं बोलतो, माझ्या मागं तुम्हाला बोलायचं आहे, अनम्यूट करून बोलायचं आहे. एका वेळी बोलायचं आहे सगळ्यांना. थांबा 1 मिनिट, लगेच नका करू अनम्यूट. मसल को है बढ़ाना तो वेट है उठाना, मसल को है बनाना तो भी वेट है उठाना, मसल को है बचाना तो भी वेट है उठाना. सो सगळीकडे काय वजन उचलायचंय, जे आपण पूर्वी उचलायचो ना. चलो, सो 1 2 3, मी एकदा बोलेल. मसल को है बढ़ाना, बोला. मसल मसल को को है है बढ़ाना, बढ़ाना, तो वेट है उठाना. वेट है वेट है उठाना, उठाना, मसल को है बचाना, कारण एका वयानंतर जातं, तो वेट है उठाना. मसल को है मसल को बचाना, है बचाना, वेट है उठाना. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. और मसल को है बनाना तो भी वेट है उठाना. मसल मसल को को है है बनाना, बनाना तो भी तो है भी उठाना. उठाना. फॅन्टॅस्टिक, खूप छान, खूप छान. थँक्यू. सो मी म्यूट करेल परत सर्वांना, सर्वांनी आपल्याला म्यूट करा. आता मी जे एक्सप्लेन केलं तर भरपूर लोकांना असं वाटेल मग काय आता आम्ही काय जिमला जायचं का काय? आवश्यकता नाही. तुम्ही ज्यावेळेस सूर्यनमस्कार करता त्यावेळेस तुमच्या शरीराचं जे काय 40 50 30 किलो काय तरी भार पडत असेल का नाही, तेवढं करावं. खूप उपकार होतील शरीरावर, खूप उपकार होतील. कारण नंतर ना ज्यावेळेस तुम्हाला तुमचा भार देखील घेऊन चालता येणार नाही ना, त्यावेळेस फार वाईट वाटेल तुम्हाला. आणि ही वेळ येऊ नये म्हणून आत्तापासून थोडं तरी वजन उचलायची सवय ठेवा. काही लोकांची अवस्था अशी झाली की स्वतःलाच उचलून चालता येत नाही, व्यवस्थित चालता येत नाही. एवढी दयनीय अवस्था आहे. आणि फार वाईट वाटतं अशा लोकांना पाहून. आणि यांचं वय पण जास्त नाहीये. असं नाही की खूप वय आहे बाबा. आपलंच भार जर आपल्याला सोसत नसेल तर काय उपयोग आहे सांगा ना. आणि यासाठी तुमच्याकडे मसल स्ट्रॉंग पाहिजे. आणि हा मसल टिकवून ठेवायचा आहे फक्त आहाराच्या माध्यमातून आणि जीवनशैलीच्या माध्यमातून. कुठली गोळी पावडर काही लागत नाही, तुम्हाला सांगतो. आज आमचे जेवढे रिझल्ट आहेत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा. नो वन इज टेकिंग एनी काइंड ऑफ पाउडर बिवडर, कुछ नहीं ले रहे, सब खाने से हो रहा है. काय महत्वाचं आहे? वेट लॉस म्हणजे क्रॅश डायटिंग, इम्प्रॉपर ट्रेनिंग, फॅट लॉस विथ करेक्ट न्यूट्रिशन अँड प्रॉपर ट्रेनिंग. वेट लॉसमध्ये काय होतं? फिटनेस घसरून जातो. फॅट लॉसमध्ये फिटनेस वाढतो. उलट तुम्ही मला सांगा, जर चरबी तुमच्या शरीरातून गेली तर तुम्ही कसं एकदम भारी ताकदवान दिसलं पाहिजे, एनर्जेटिक दिसलं पाहिजे. इथे वेगळंच होतं, इथं थकवा येतो वेट लॉसवाल्यांचा. इथे ताकद घसरून जाते, इथे ताकद वाढती. इथे परफॉर्मन्स घसरतो, इथे परफॉर्मन्स वाढतो. इथे वय सुरकुत्या वगैरे येतात, चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो. इथे वय उलट दुरावतं, म्हणजे अजून यंग दिसता तुम्ही. इथे रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, इथे मात्र रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होती. हा फरक आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे इथून पुढे कोणीही जर म्हटलं वेट लॉस, त्याच्यापासून लांब राहायचं. हा, आपल्याला काय हवंय? फॅट लॉस, इंच लॉस. मी तर अजून प्रिसाइजली सांगेल तर इंच लॉस, इंच इंच कमी करायचं आपल्याला. ठीक आहे. सो आता जे 7 C मी तुम्हाला सांगणार आहे
त्याच्याबद्दल सुरुवात करूया. 7C, ज्यामुळे तुम्ही सस्टेनेबल राहू शकता फॅट लॉसमध्ये, एकदम टिकवून ठेवू शकता. पण त्या अगोदर मी जे तुम्हाला सांगितलं होतं की काय खाल्ल्याने प्रोटीन कार्ब फॅट मिळतं, काय खाल्ल्याने तुमचं बॉडी फॅट वाढतं, हे आपण थोडं समजून घेऊ. तर आपण जे काही आहार घेतो ना, सायन्स काय करतं, त्याला डिवाइड करून टाकतं ह्या तीन महत्त्वाच्या न्यूट्रिएंटमध्ये. वन इज प्रोटीन, सेकंड इज फॅट, थर्ड इज कार्बोहायड्रेट्स. आणि ह्या तीनचे पण सब टाईप आहेत. जसं प्रोटीनचे 2 क्लास आहेत, फॅटचे 2 क्लास आहेत, कार्बोहायड्रेटचे 2 क्लास आहेत. आता हे मी डिटेलमध्ये शिकवतो माझ्या 12 आठवड्याच्या प्रोग्राममध्ये. तर तुम्ही त्याच्याबद्दल चौकशी केतकी मॅडम यांच्याशी करू शकता. तुम्ही केतकी मॅडमला रिक्वेस्ट करेल, त्यांचं नाव नंबर इथे टाईप करून टाका. सो ज्यांना कोणाला वाटतं की मला 12 आठवड्याचा प्रोग्राम सविस्तर जाणून घ्यायचा आहे, त्यांनी केतकी मॅडम यांना मेसेज करू शकता. सो केतकी मॅडम विल शेअर अर नंबर. पुढे आहे मायक्रोन्युट्रिएंट्स, ऑल व्हायटमिन्स अँड मिनरल्स तुम्हाला जे मिळतात त्याबद्दल आपण बोलतोय. आता ते सविस्तर आपण इथं बोलणार नाही. आपण फक्त 3 न्यूट्रिएंट, कारण आपल्याला काय समजून घ्यायचंय, काय खाल्ल्यानंतर प्रोटीनकडे जातंय, काय खाल्ल्यानंतर फॅटकडे जातंय, काय खाल्ल्यानंतर सॉरी प्रोटीनकडे जातंय हा शब्द चुकला, काय खाल्ल्यानंतर लीन बॉडी मासकडे जातं आणि काय खाल्ल्यानंतर ॲडिपोज टिश्यूकडे जातं. आज मी 2 वेळा चुका केल्या. हरकत नाही. पुढे आहे फायबर. आता फायबर देखील मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मग आहे वॉटर. वॉटर हा बेस आहे, बेस. इट इज व्हेरी इसेन्शियल थिंग फॉर युअर सर्वायवल. आता आपण पहिलं, आज मात्र आपण वॉटर, फायबर ह्याच्यावर, मायक्रोन्युट्रिएंटवर नाही बोलणार. आज आपण फक्त प्रोटीन, फॅट, कार्ब्सवर बोलणार, कारण ह्या तीन आपले मेजर आहेत डाएटमध्ये. आणि ह्या तीन मधून तुमचं जे कुठलं लीन बॉडी मासमध्ये जाणार आहे ते तुम्ही थोडं रिलॅक्स होऊन खाऊ शकता. आणि ज्या कोणत्या गोष्टी तुमच्या बॉडी फॅटकडे जाणार आहेत त्या तुम्हाला टाळायच्यात. सो लेट्स डू इट. सो पहिलं आहे मॅक्रोन्युट्रिएंटमध्ये कार्ब्स, प्रोटीन, फॅट आणि वॉटर. वॉटर वॉटर मॅक्रोचाच पार्ट आहे. वॉटर ॲक्च्युली मॅक्रोकडे पण जातं आणि मायक्रो पण जातं. का? तर वॉटर आपण भरपूर प्रमाणात घेतो आणि वॉटरमध्ये काही मिनरल्स असतात म्हणून मायक्रोमध्ये जातं. पण आता मिनरल्स राहिले नाहीत वॉटरमध्ये. आणि नाही राहिले तर दुःख करून घ्यायची काही गरज नाही. आपण ते कुठून तरी बॅलन्स करूयात. कारण पाणी शुद्ध पिणं गरजेचं आहे. कारण भरपूर लोकांना कुठून तरी व्हिडिओ येतो, आरो का पानी भी ऐसा है वैसा है, अभी वो तो क्या करे ना, फिर अभी पानी जो हमें मिल रहा है वही सही नहीं, तो आरो करना पड़ता है. ठीक है. सो क्लीन वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट देन मिनरल वॉटर. सो पहिलं तर कॅलरी समजून घेऊयात. कार्बोहायड्रेटमध्ये 1 ग्राममध्ये 4 कॅलरीज आहेत. प्रोटीनमध्ये 1 ग्राममध्ये 4 कॅलरीज आहेत. फॅटमध्ये 1 ग्राममध्ये 9 आहेत. अल्कोहोल आजकाल पाण्यानंतर, चहानंतर पिलं जाणारी गोष्ट बनली आहे, त्यामुळं अल्कोहोलमध्ये देखील 7 कॅलरीज आहेत. सो त्याचंही डिस्कशन करायला हवं, पण आपण त्याच्या डीपमध्ये जाणार नाही. हां, फक्त कॅलरीसाठी. आता तुम्ही म्हणाल, सर हे कुठे जातं? हे 100% फॅटकडे जातं. म्हणून तर फॅटी लिव्हर होतं ना अल्कोहोल पिणाऱ्यांना. मग हे घ्यायला पाहिजे का? तर बिलकुल नाही घ्यायला पाहिजे. काही लोक सांगतात की थोडं असतं तळत असं. तर माझं ट्रुथ अबाउट अल्कोहोल नावाचं एक रेकॉर्डेड सेशन आहे. पुन्हा रेकॉर्डिंग कुठे मिळणार आहेत तुम्हाला? मैथिली मॅडमकडे मिळणार आहेत. तर मैथिली मॅडमला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या सर्व रेकॉर्डेड सेशन आमचे पाठवतील. सो हे सेशन जर ऐकलं तर अल्कोहोलचं सगळं गैरसमज क्लिअर होईल. आता गंमत काय, कार्ब आणि प्रोटीनमध्ये सेम कॅलरीज आहेत. सो तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे ना, कार्बच्या जागी प्रोटीन खाल्लं, प्रोटीनच्या जागी कार्ब खाल्लं, सेम आहे. बट ऐसे नहीं होता है. हर एक का फंक्शन अलग आहे. जर प्रोटीनला फंक्शन जास्त आहे, कार्बला फंक्शन कमी आहे, तर ज्याला फंक्शन जास्त आहे त्याचा शरीर वापर करणार, ज्याला फंक्शन नाही आहे त्याला शरीर साठवून ठेवणार. आपल्याला काय करायचंय, साठवून ठेवणारी गोष्ट आपल्याला आहारात कमी करायची आहे. आलं लक्षात? टाळायची आहे, कमीत कमी घ्यायची आहे. सो मग काप सगळे साठतात का? नाही. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत जे आपण आता थोड्याच वेळात समजणार आहोत. तर पहिलं समजून घेऊयात प्रोटीनचं महत्त्व किती आहे. तर प्रोटीनचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सगळ्यात पहिली गंमत काय, परत मी एकदा डिस्क्लेमर टाकतो. मी आहारातून मिळणाऱ्या प्रोटीनबाबत बोलत आहे, कुठल्याही पावडरबद्दल बोलत नाहीये. पावडर असं काम करेल का? डिपेंड करतं ती कोणत्या क्वालिटीची आहे. ठीक आहे. पावडरमध्ये भरपूर फेक चाललंय मार्केटमध्ये. हं, तुम्हाला वाटतं की हा सेलिब्रिटी वापरतो, हा त्याची जाहिरात करतो, मग हे चांगलं असेल. ये इसमें मत जाओ. ॲडव्हर्टाईज अलग चीज है, प्रोडक्ट अलग चीज है. ठीक आहे. सो प्रोटीनचं महत्त्व आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिलं काम काय करतं, आपल्या हंगर लेवल्सवर काम करतं, भूक कमी करतं. का करतं? बिकॉज इट गिव्स यू सटायटी, तृप्तता येते. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन विचारेल.
जसं आपलं फूडचं एक्झाम्पल ठरलं, तुमच्यापैकी काही लोक व्हेजिटेरियन असतील, काही लोक नॉन व्हेजिटेरियन असतील. तर व्हेजिटेरियन लोकांना एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही समजा पनीर मी दिलं तुम्हाला खायला, आणि एक 150-200 ग्राम पनीर मी म्हटलं त्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाका, त्याला हलकंसं रोस्ट करून घ्या घीमध्ये, आणि थोडं तुमच्या आवडीनुसार जे काही मसाले, तुम्हाला जे जे मसाले आवडतात ते टाका, आणि 150-200 ग्राम पनीर खा. त्याच्यावर मी तुम्हाला चपाती देणार नाही, भाकरी देणार नाही, काय देणार नाही. हां, तर तुम्हाला किती तासांनी भूक लागेल? आणि जेवढे नॉनव्हेज खातात त्यांना मी जास्त नॉनव्हेज पण नाही देत, तसं चिकन पण घेऊ शकता तुम्ही, बट मी म्हणेल की 3 असे अंडी घेतली. अजून व्हेजमध्ये एक ऑप्शन देतो की तुम्ही थोडंसं छोले घेतले, छोलेमध्ये भरपूर साऱ्या भाज्या कट करून टाकल्या, आणि थोडंसं मसाला वगैरे टाकला आणि छोले खाल्ले. तुम्ही मला सांगा, जर तुमचे असे आयटम असतील फूडमध्ये, हं, तुम्हाला किती लवकर भूक लागेल? तास सांगा, किती तास तुम्ही काढू शकता? कधी हा प्रयोग केलाय का? कोणी केला असेल तर तो सांगू शकतो. किती तास भूक लागत नाही? 4 ते 5 तास केतकी मॅडम सांगतात. 5 ते 6 तास प्रांजली मॅडम सांगतात. 4 तास भारती मॅडम सांगतात. मग मला सांगा, हंगर लेवल कमी झाले का नाही झाले? झाले. मी तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली 5-6 तास लागतात. हा, इट प्रमोट्स मसल रिपेयर अँड ग्रोथ. त्याचं फंक्शन आहे. तुम्हें मसल बनाना है, मसल बढ़ाना है, मसल बचाना है, बराबर ना? तो वो मसल के लिए क्या लगता है? प्रोटीन बहुत इंपॉर्टेंट है, तो वो प्रमोट करता है, मतलब वो यूटिलाइज होता है, बचता नाही आहे. म्हणजे शिल्लक राहणार ते फॅटकडे जाणार आहे. थर्मोजेनिक इफेक्ट आहे. काही लोक म्हणतात ना, अंडी उष्ण आहेत, पनीर उष्ण आहे, हे उष्ण आहे, ते उष्ण आहे, ह्याच्यामधून हे होतं, त्याच्यामधून ते होतं. भाई उष्ण उष्ण उष्ण, जे मध्ये प्रोटीन आहे ते सगळं उष्ण आहे. हा, दही पण उष्ण आहे, दह्यामध्ये प्रोटीन आहे. उष्ण आहे म्हणून काय होतं, ते फॅट बर्न करतं. सो उष्ण आहे ते चुकीचं नाहीये, उष्ण आहे ते चांगलं आहे. पाणी कमी पिऊ नका. लक्षात. ओके, बघा प्रांजल मॅडम सांगतात की ते जास्त वेळ फुल ठेवतं. रिकव्हरी फास्ट होते. इट एनहान्स युअर रिकव्हरी. जखम वगैरे झाली असेल, पटकन भरून येणार बघा तुम्ही. इट इज व्हेरी हार्ड, फार अवघड आहे त्याला बॉडी फॅट म्हणून स्टोअर करणं. इट सॅटिस्फाईज अँड सेव्स कॅलरीज. तुम्हाला एकदम आहारातनं ते सॅटिस्फॅक्शन पण मिळतं, आणि कॅलरीज पण वाचवतं. इट हेल्प्स टू मेंटेन फॅट लॉस. जर तुमचं फॅट लॉस झालाय तर तो टिकवून ठेवायला पण तुमच्या आहारात प्रोटीन व्यवस्थित पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे डायबेटिकवाले आहेत ना, तुमचं इन्शुलिन इन्शुलिन बाहेरनं घ्यावं लागतं, इन्शुलिन वगैरे कमी पडतं, मग हे कर ते कर. भाई तुम्हाला इन्शुलिन बनाने के लिए जो मेन है वो प्रोटीन ही है. प्रोटीन घेतलं तर इन्शुलिनचं स्वतः बॉडी प्रोडक्शन करेल. पुढे, मेजर सोर्स ऑफ एनर्जी आहे फॅट. 1 ग्रामला 9. सो मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. हा प्रोटीन जर तुम्ही आहारातनं व्यवस्थित मॅनेज केला, तुम्हाला वाटतंय का हा बॉडीमध्ये स्टोअर होईल, शिल्लक राहील? कारण जे शिल्लक राहील ते चरबीत जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना काय वाटतं तुम्हाला? विल इट गेट स्टोअर ऑर विल इट गेट युटिलाइज? स्टोअर असेल तर एस टाईप करा, युटिलाइज होत असेल तर यू टाईप करा. फटाफट फटाफट. विल इट गेट स्टोअर्ड ऑर विल इट गेट युटिलाइज? तुम्ही ऍक्टिव्ह नाही झाले तर मी फटाफट सेशन संपवणार आहे. वाओ, क्या बात है, फॅन्टॅस्टिक. हाँ, ऍक्टिव्ह रहा, ऍक्टिव्ह. व्हेरी गुड. सो इट विल गेट युटिलाइज, नो वन इज सेइंग दॅट इट विल गेट स्टोअर. म्हणजे आप समज गए. मला जे शिकवायचे तुमच्या लक्षात आलं. मग आता फॅटच्या 1 ग्राममध्ये 9 कॅलरीज आहेत. फॅटची गंमत काय, ते तुमच्या व्हायटमिन्सला ॲब्झॉर्ब करायला हेल्प करतं. व्हायटमिन ए, व्हायटमिन डी, व्हायटमिन ई, व्हायटमिन के, हे सगळे फॅट सोल्युबल व्हायटमिन ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी, शरीरामध्ये याचं शोषण होण्यासाठी तुमच्या आहारात फॅट पाहिजे. आणि आज भरपूर लोकांमध्ये व्हायटमिन डीची डेफिशियन्सी, दे आर नॉट हॅव्हिंग दॅट हेल्दी फॅट इंटेक. शिवाय सूर्यप्रकाशात पण जात नाही. सप्लिमेंट पण कसं काम करेल सांगा ना, फॅटच खात नसाल. हेल्दी फॅट बोलतोय मी, ते तुम्ही खात असलेलं अनहेल्दीबद्दल चर्चाच नाही चाललेली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रॉपर ग्रोथ. तुमच्या ग्रोथसाठी फॅट महत्वाचं आहे. आहाराला टेस्ट येते फॅटमुळे. तूप टाकल्यानंतर बघा कशी टेस्ट येते, चीजमुळे कशी टेस्ट येते, बटरमुळे कशी टेस्ट येते. दीज आर हेल्दी फॅट. काजूमुळे कशी टेस्ट येते, शेंगदाण्यामुळे कशी टेस्ट येते, खोबऱ्यामुळे कशी टेस्ट येते. सो दीज आर हेल्दी फॅट. युअर ब्रेन इज मेड ऑफ 60% फॅट. इट इज द फॅटीएस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. सगळ्यात फॅटीएस्ट ऑर्गन काय? मेंदू आहे आपला. कुशनिंग देतं, थोड्या वेळापूर्वी म्हणलं ना असं, कुशन प्रोटेक्शन, गरम ठेवतं शरीराला. आणि प्रत्येक पेशींचं, सेल मेम्ब्रेनचं काय महत्वाचं आवरण आहे? फॅट.
बॉडी फॅट जो आहे हा एनर्जी रिझर्वचा काम करतो. फॅटची मराठीत परिभाषा काय? आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून ठेवलेला ऊर्जेचा साठा म्हणजे चरबी. ही आपत्कालीन परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली फक्त आणि फक्त उपाशी राहिल्यामुळे, कमी खाल्ल्यामुळे. म्हणून पुस्तकाचं नाव काय? भरपूर खायचं, फक्त योग्य खाणं जमलं पाहिजे. Got it? पुढे. जिनका इंटरनेट का रिचार्ज खत्म हो रहा है, इंटरनेट का रिचार्ज करो. आज महत्वाची सिरियल बाजूला ठेवा. हं? इकडे लक्ष द्या. पुढे आहे सॅच्युरेटेड फॅट्स. ठीक आहे. ह्या सॅच्युरेटेड फॅटमध्ये येतं मीठ, म्हणजे जेवढे सगळे प्राणीजन्य पदार्थ आहेत, पाम ऑइल, कोकोनट, कोकोनट मिल्क, क्रीम, कुकिंग मार्गरीन, घी. चांगलं वाईट बद्दल नाही चाललं, प्रकार समजतोय आपण. अनसॅच्युरेटेड फॅट, ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ज्याला आपण पुफा म्हणतो, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आणि दुसरं असतं मुफा, ज्याला आपण म्हणतो मोनो. आणि हे तुमच्या लेबलवर लिहिलेलं असतं. आता हे चेन आहे. पॉली म्हणजे मल्टिपल आहेत, मुफा मोनो म्हणजे दोनच मॉलिक्युल आहेत. आणि सॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड आपल्याला लिमिटमध्ये खायचं आहे, असं नाही की. आणि तो आपण जास्त खाऊ पण नाही शकत. बट काही सोर्सेसमधून चालतो. मोस्टली कुठला टाळायचा आहे? मार्गरीन, म्हणजे ज्याला डालडा म्हणतात, तो नाही खायचा. बाकी तुम्ही सॅच्युरेटेड फॅट व्यवस्थित ठेवा डाएटमध्ये, इट विल व्हेरी हेल्प यू. फक्त पोर्शन कंट्रोल पॅन, पर्सेंटेज पर्सेंटेज जे कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यामध्ये. पोफा मात्र आपल्याला टाळायचा आहे. पोफामध्ये ओमेगा 3 घेऊ शकता. गडबड काय, पोफाचा रेशिओ महत्वाचा आहे. एक प्रॉपर रेशिओ पाहिजे. आता आपण तेवढं फिश ऑइल खातो का? नाही खात. पण आपण ओमेगा 6 मध्ये जर का सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे ऑइल आहारात जास्त खात असू तर गडबड होणार. सो तुमच्या आहारामध्ये हा बॅलन्स जर तुम्ही मेंटेन करू शकला तर मग पोफा इतका त्रास देणार नाही. तरी पण भरपूर मेहनत लागते शरीराला ह्याच्यासाठी. तर हे स्टोअर होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कुठले? पोफा. म्हणजे तुमच्या आहारामध्ये सनफ्लॉवर ऑइलचा उपयोग नसला पाहिजे. पुढे जो सगळ्यात भयानक आहे तो ट्रान्सफॅट. जेव्हा एखाद्या पदार्थाला तुम्ही डीप फ्राय करता आणि त्यात जो निर्माण होतो त्याला ट्रान्सफॅट म्हणतात. बेकरी प्रॉडक्ट्समध्ये असतो, रेफ्रिजरेटेड प्रॉडक्टमध्ये असतो, फ्राईड फूडमध्ये असतो, नॉन डेअरी कॉफी क्रीमर, स्टिकी मार्गरीन. सो हे आपल्याला नाही पाहिजे. आता फॅट म्हटले की एक विषय डिस्कस होतो, त्याचं नाव आहे कोलेस्ट्रॉल. सो कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत दोन नाव आहेत: LDL दॅट इज बॅड कोलेस्ट्रॉल, HDL दॅट इज गुड कोलेस्ट्रॉल. ह्या दोन्हीमध्ये एकच फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त, प्रोटीनची घनता जास्त, तो गुड कोलेस्ट्रॉल. म्हणजे आहारात प्रोटीन वाढलं की कुठेतरी बॉडीमध्ये गुड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण सुरू होतं. बाकी याचं फायबरशी कनेक्शन. पण एक आय ओपनिंग स्टेटमेंट मला तुम्हाला द्यायचं आहे. जेवढी लोक नवीन आहेत त्यांनी कृपया ह्याचं उत्तर द्यावं. कोणत्या अशा कुकिंग ऑइलमध्ये कोलेस्ट्रॉल आहे? नवीन लोकांनी बोलावं. ठीक आहे, मला नवीन जुने माहिती आहेत. कोणतं असं कुकिंग ऑइल आहे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे? फटाफट फटाफट चॅट बॉक्समध्ये टाईप करा. विच कुकिंग ऑइल इज कंटेनिंग कोलेस्ट्रॉल? बोलो बोलो. कौन सा ऐसा खाने का ऑइल है जिसमें कोलेस्ट्रॉल है? आवाज येतोय का नाही माझा? अच्छा, नवीन लोक बोलतच नाहीत का? अच्छा, स्नेहल मॅडम म्हणतात ते सनफ्लॉवर. अजून कोण? एकच व्यक्ती? बरं चला, ठीक आहे. ऑल ऑइल लक्ष्मण सर म्हणतात. शेंगदाणा तेल नीलेश सर म्हणतात. अभी मैं जो बताने वाला हूँ ना, वो सुन के आपके पैरों के नीचे से जमीन हिलने वाली है. जमीन सरक जाएगी. सो मला माहिती होतं थोड्या वेळाने सगळे ऑल ऑइल म्हणणार. बरेच लोक तर बिचाऱ्या शेंगदाण्याला बदनाम करतात. सो फॅक्ट हे की कोणत्याच कुकिंग ऑइलमध्ये कोलेस्ट्रॉल नाहीये. हाँ, सही सुना आपने. बिकॉज कोलेस्ट्रॉल इज प्रोड्यूस बाय लिव्हर अँड एनी प्लांट इज नॉट हॅव्हिंग लिव्हर. कोणत्याच ह्याच्यामध्ये नाही. लिव्हर बनवतो
तुमचं शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल बनवतं, हॅलो, आणि 75% कोलेस्ट्रॉल तुमचं शरीर स्वतः बनवतं. पण याचा अर्थ मग तेल खाणं वाढवा असं बिलकुल होत नाही. तेल का नाही खायचं मी आत्ताच सांगितलं. तेल हे आपलं पदार्थ नाहीये. तेल अनैसर्गिक आहे. जे शिल्लक राहणार ते चरबीत जाणार. तेल शिल्लक राहणार. तेल किती घ्यायला हवं एका व्यक्तीला, ते मी तुम्हाला इथं नाही सांगणार का, तर तुम्हाला ते विश्वास नाही बसणार त्याच्यावर. त्यासाठी तुम्हाला आमच्या 3 दिवसीय निवासी कार्यक्रमामध्ये आलात, तर तुम्ही जेव्हा खाल अशा अशा पदार्थ ज्याच्यामध्ये ऑइलच नसतं आणि एवढे टेस्टी लागतील, एवढे भारी लागतील, तुम्हाला मग तुमचा विश्वास बसेल की अच्छा असं पण शक्य आहे. जसं आता इथं खूप मंडळी होती आजच्या बॅचमध्ये आमच्यासोबत. काल फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस आमचं निवासी शिबिर जे झालं लोणावळ्याला, तर आजच्या बॅचमधले बरेचसे जण आहेत. ठीक आहे, त्यांना विश्वास बसला असं पण होऊ शकतं. पुढेच्या घटकाकडे जाऊया. तो प्रोटीन शिल्लक राहणं अवघड आहे, पण फॅट शिल्लक राहू शकतो जर तुम्ही चुकीचं खाल्लं तर. ठीक आहे. मग पुढे येऊ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचे पण दोन प्रकार आहेत, एक आहे कॉम्प्लेक्स, एक आहे सिम्पल. कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये फायबर आहे, सिम्पल ज्याच्यामध्ये फायबर नाही. फायबर असल्या कारणामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, त्यामुळे तो एकदम शुगर नाही वाढवत. तुम्ही काही कार्ब खाल्लं की शुगर वाढणार आहे, कार्बचं रूपांतर शरीरामध्ये साखरेत होणार आहे, आणि जे वापरलं जाणार नाही त्याचं रूपांतर शरीरामध्ये चरबीत होणार आहे. आणि गंमत काय, जर सिंपल कार्बोहायड्रेट खाल्ले ज्याच्याने फास्टमध्ये ब्लड शुगर वाढली, तर ते उचलणारे बॉडी आणि त्याला बॉडी फॅटमध्ये टाकणार आहे. सो त्यामुळे आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट जे आहेत ते आपल्या आहारामध्ये टाळायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर नाही, जसं की मैदा आहे, साखर आहे, बरेचसे असे पदार्थ आहेत. पुढे आहे पाण्याचं महत्त्व. सो 3 गोष्टींमध्ये क्लिअर लक्षात आलं काय टाळायचे. पाण्याचं खूप महत्त्व आहे. 8 असे बेनिफिट्स आहेत पाण्याचे जे आपल्याला फॅट लॉससाठी हेल्प करतात. सगळ्यात पहिलं, पाणी व्यवस्थित म्हणजे तुमचं जे टार्गेट आहे, साधारणतः आम्ही सांगतो 20 किलोला 1 लिटर पाणी प्यायला हवं. ह्याचे फायदे काय होतात, बऱ्याचदा आपल्याला लागलेली असते तहान, ती तहान दुर्लक्षित केल्यामुळे आपण पाणी पिऊन बसतो. सॉरी सॉरी सॉरी, आपण जेवण करून बसतो. आज तिसरी चूक झाली. सो तहान दुर्लक्षित केल्यामुळे आपण काय करतो, आहार खातो. ते माझा स्पीड वाढायला लागला ना सेशनचा, त्यामुळे मी फास्ट विचार करायला लागलोय. 9:12 झालेत, मला हे 9:30ला संपवायचंय. ठीक आहे. पुढे आहे तुमचं पचन चांगलं राहतं, कॉन्स्टिपेशन होत नाही, भूक कंट्रोलमध्ये येते. त्याचबरोबर चयापचय सुधारतं, एनर्जी लेवल उत्तम राहतात, शरीरातली नको असलेली घाण निघून जाते, आणि सर्वात महत्त्वाचं ओव्हर कन्झम्पशन जे आहे ते पण टाळलं जातं. So असे खूप फायदे आहेत पाण्याचे. जसं आता मी स्ट्रेच करतोय स्वतःला सेशन घ्यायला, तर मला वाटतं तुम्हीही स्वतःला पुश करावं मला ऐकायला. ठीक आहे. सो पुश युअर सेल्फ बिकॉज नो वन एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू. कोणी तुमच्यासाठी हे करणार नाहीये. आणि इथे संबंध आहे तुमचा BMR वाढवण्यासाठी. सो BMR हा जो पार्ट आहे, हं, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या ह्या जर्नीमध्ये. जर का तुमचा BMR हायर साईडला असेल तर तुम्ही काय करणार, ऑटोमॅटिकली फॅट बर्न करणार. आणि ह्यासाठी हेल्प होते एका गोष्टीची, ज्याला आपण म्हणतो व्यायाम. व्यायामानंतर एक इफेक्ट येतो ज्याला म्हटलं तर EPOC इफेक्ट, एक्सेस पोस्ट एक्सरसाइज ऑक्सिजन कन्झम्पशन. व्यायाम केल्यानंतर तुमचं शरीर जास्तीत जास्त ऑक्सिजन कन्झ्युम करतं, आणि हे जास्तीत जास्त ऑक्सिजन कन्झ्युम करण्याच्या चक्करमध्ये ते सगळ्या सिस्टमला कामाला लावतं. अ- आणि म्हणून इथे आपला BMR वाढतो आणि बॉडी फॅट बर्न करते. सो ह्याला इपॉक इफेक्ट म्हणतात. त्यामुळे आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. पण व्यायामानंतर 4 R's आहेत ज्याला आपल्याला खूप महत्त्व द्यायचं असतं. सगळ्यात पहिलं पाणी पिणे, ज्याला आपण रिहायड्रेट म्हणतो. दुसरं रिप्लेनिश, म्हणजे काहीतरी फळ, काहीतरी असं इमिजिएट आपलं जे मसल ग्लुकोजन जे मोकळं झालेलं आहे त्याला रिफिल करणे. प्रोटीन घेणे, जेणेकरून व्यायामामध्ये जी मोडतोड झाली आहे त्याला रिपेअर करणे. प्रोटीन म्हणजे पावडर नव्हे, तुम्ही आहारातनं पण घेऊ शकता. अँड यू हॅव टू टेक अँटीऑक्सिडंट्स, राईट टाईप ऑफ अँटीऑक्सिडंट्स टू रिकवर. ठीक आहे. हे मी इथं शिकवू शकत नाही कारण अँटीऑक्सिडंट तुम्हाला असं समजणार नाही, बट हे 4 महत्त्वाच्या गोष्टी काळजी घ्यायची. फळ खाऊ शकता, फळातून पण अँटीऑक्सिडंट मिळतात. सो ग्रेट बॉडीज आर मेड इन द किचन, नॉट इन द जिम. तुमची बॉडी बनती कुठे, किचनमध्ये. जिममध्ये फक्त तुम्ही त्याला आकार देता, हे लक्षात ठेवा. सो इथे एक टर्म दिलेली आहे, जर तुम्हाला औषधमुक्त राहायचं असेल तर. ह्याचा अर्थ एवढं आहे माझं, मग मला काही प्रॉब्लेम नाही. 102 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर तुमचा पोटाचा घेर असेल पुरुषांमध्ये, आणि 88 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर असेल महिलांमध्ये, याचा अर्थ तुम्ही आता अशा आयुष्यात प्रवेश करणार आहात जिथे तुम्हाला औषधावर अवलंबून राहावं लागेल आजीवन. सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी, रात्री एक गोळी, मग एवढ्या सगळ्या गोळ्यांसाठी एक गोळी, मग ह्यामुळे झोप येत नाही म्हणून एक गोळी. मग हे सगळं विसरायला होतं म्हणून ती लक्षात राहण्यासाठी एक गोळी. सो हे जीवन तुमचं कधीच होऊ नये, त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटाचा घेर जो आहे त्याला नियंत्रणामध्ये ठेवा. सो इथे एक उदाहरण दिलंय ग्लासचं. एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये हवा आहे, ही हवा मला काढायची आहे.
आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, तर मला काही केलंही हवा निघणार नाही. मला एकच गोष्ट करावं लागेल, ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड करावं लागेल, जसं की पाणी. सेम आहे. तुमच्या शरीरात चरबी आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे, तर तिथं मला करावं लागेल काहीतरी डाएटमध्ये. सो हे डाएटचे ढिगभर प्रकार असतात जगभरात. आपण कुठलंही डाएट करायला सांगत नाही, आपण सवयींवर काम करतो. या फॅट डाएटची समस्या काय, मोस्टली वेट लॉस किंवा वॉटर लॉस करतात. आवश्यक असणारे पोषक द्रव्य तुम्हाला मिळत नाही, तुमचा चयापचय बिघडून जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे लॉंग टर्म तुम्ही टिकवून धरू शकत नाही. सो खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासाठी आहे की आपण वजन का वाढवतो. सो वजन वाढवण्याची कारण आपण समजून घेतली, पण जर ह्याला कॅलरीजच्या भाषेत म्हणायचं म्हटलं, तर 500 कॅलरी जर तुम्ही एक्स्ट्रा खाल्ल्या दररोजच्या, आपण काही एकदम 500 खात नाही, पण 200-300 जरी एक्स्ट्रा खाल्ल्या, 3500 कॅलरी ज्या दिवशी तुमच्या एक्स्ट्राच्या पोटात जातील तुमच्या गरजेपेक्षा, त्या दिवशी तुम्ही 1 पाऊंड म्हणजे जवळपास 450 ग्रॅम वजन हे वाढवलेलं असेल. आता ते वजन चरबीचं वाढेल का मसलचं वाढेल हे तुमच्या लाईफस्टाईलवर ठरतं. पण तेच जर का आपण तेवढ्या कॅलरीज बर्न केल्या, कमी खाल्ल्या, जाळल्या व्यायाम करून, तर आपलं शरीर 1 पाऊंड आठवड्याला कमी देखील करू शकतं. फॉर्म्युला आहे 500 कॅलरी डेलीचा. तर तुम्ही म्हणले डेली मला 500 नाही जमत बाबा, 300 जमतं. 315 दिवस जर केले, तर होतात 15 त्रिक 4500, म्हणजे 3500पेक्षा जास्त उलट. पण 15 दिवसात थोडं इकडे तिकडे काहीतरी झालं आहारामध्ये, तरी 15 दिवसाला अर्धा किलो तरी तुम्ही वजन कमी कराल, महिन्याला 1 किलो कमी कराल, वर्षभरात हे 12 किलो देखील होतं. आणि ते खूप चांगला आकडा आहे. 12 किलो काही कमी नाहीये वर्षभरात. आणि तुमच्यापैकी बहुतेकांना तेवढं कमी केलं तरी तुम्ही खूप काही मिळवाल आयुष्यामध्ये. आणि माझ्या दृष्टीने तर 3-4 महिन्यात किंवा एका वर्षात 10% जास्त वजन कमी करूच नाही. ठीक आहे. आता कॅलरी कॅलरी म्हटलं तरी बरीच लोक मोजून मोजून लेबल वाचून कॅलरी खातील, तर त्या सर्वांना ही मेसेज आहे. 100 ml कोकमध्ये पण 40 कॅलरीज आहेत जवळपास. आणि 100 ग्रॅमच्या ॲपलमध्ये 90 कॅलरी आहेत. गंमत काय, 100 ml घेतलेलं कोक तुमच्या शरीरात 100% चरबीत जाणार आहे. त्याचा काही उपयोग शरीर दुसऱ्या कामासाठी करणार नाहीये. बट जर का तुम्ही ॲपल घेतलं, तर ॲपलच्या 90 कॅलरी पचवण्यासाठी शरीर 120 कॅलरी जाळणार आहे. आणि हे आम्ही शिकवतो आमच्या 12 वीकच्या प्रोग्राममध्ये. आम्ही असे डाएट चार्ट बनवून देतो, अशा अशा गोष्टी बनवून देतो, किंवा अशा अशा हॅबिट्स तुम्हाला लावतो, की ज्यामधून 12 वीकमध्ये, सॉरी, डाएट चार्ट आम्ही बनवून देत नाही, पण 12 वीकमध्ये डाएट चार्ट तुम्ही स्वतः बनवायला शिकता. पण हे सगळं केल्यामुळे तुमचं शरीर जास्त कॅलरीज बर्न करणार आहे. सो असं रिअल फूड खाणं आपल्याला गरजेचं आहे. सो सेम फॉर्म्युला मी थोड्या वेळापूर्वी सांगितला. जर का तुम्ही असं जर का 500 कॅलरी प्रमाणे 1 पाऊंड आठवड्याला करताय, तरी तुम्ही जर का 10 आठवडे केलं, तर तुम्ही 5 किलो देखील कमी कराल. काही महत्त्वाचे रूल, कधी इतरांबरोबर तुलना करू नका. त्याचं शरीर वेगळं आहे, तुमचं शरीर वेगळं आहे, त्याचा आहार वेगळा आहे, तुमचा आहार वेगळा आहे, त्याचं कामाचं स्वरूप वेगळं आहे, तुमचं कामाचं स्वरूप वेगळं आहे, कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे. त्याचबरोबर कधी पण ओव्हर इटिंग करू नका. खूप उपाशी राहतात, मग एकदम खातात. BMR महत्वाचं आहे. BMR वर फोकस करा, ह्याच्यावर अजून थोडं माहिती काढा. आमच्या पुढच्या प्रोग्रामला आहे तिथे आम्ही डिटेल शिकवतो ह्या गोष्टी. कॅलरीजला वॉच करा. बेस्ट प्लॅन असा कुठलाच नाही एकासाठी काम करेल. कधी कधी प्रयोग करावे लागतात वेगवेगळे. मी जेनरिक गोष्टी बोललो आज, पण ज्यांना मेडिसिन चालू आहेत त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क साधा. प्रोग्रेस इज प्रोग्रेस, नो मॅटर हाऊ स्मॉल. भले आठवड्याला 200 ग्राम जरी कमी होतंय, पण प्रोग्रेसच आहे ना बाबा. महिन्याला तरी 1 किलो होईल. रोम वॉजंट बिल्ट इन अ डे म्हटलं जातं. तसं तुमच्या शरीरात जो फॅट आहे तो एका दिवसात बनलेला नाहीये. तो एवढ्या दिवसाचा ओव्हरकम आहे, सरप्लस आहे, तो टप्प्याटप्प्याने नक्कीच जाईल. सो फूड आयटम्स मी तुम्हाला काही देतो. बरं, एंडपर्यंत राहा. मला तुम्हाला एक बोनस शिकवायचं आहे, दॅट इज 7 E's, आणि फार छोट्या वेळात शिकवेल. पण त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. ठीक आहे. फूड आयटममध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं लेमन. लेमन जर का तुम्ही घेतलं सकाळी, तर लेमन पण खूप हेल्प होतं. कॉफी विथ सिनेमन पण आठवड्यातनं एकदाच घ्यावी, कधीच संध्याकाळी 5 नंतर घेऊ नये. ग्रीन टी विदाऊट शुगर. काही लोक ग्रीन टी आणतात त्यात साखर टाकतात, पण ग्रीन टी कुठली वापरावी ह्यासाठी तुम्ही थोडं डिस्कशन करू शकता आमच्या टीमबरोबर. बदाम रात्रभर भिजवून ठेवलेले. 11 ते 5 मध्ये नारळ पाणी, अंडी, दही, भरपूर गोष्टी आहेत, ते मला मी त्या रेसिपीच्या ह्याच्यामध्ये दिली. 9 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिलं, फॅट लॉस वेट लॉसचा फरक आपण समजून घेतलं. दुसरं, कॅलरीज आर नॉट कॅलरीज, राईट कॅलरीज जाणं गरजेचं आहे. ऑइल इनटेक कमी करायचं आहे. सोडियम इनटेक कंट्रोल ठेवायचा आहे. वॉटर इनटेक वाढवायचं आहे. मील प्रिपरेशन ॲडव्हान्स बनवायचे. कारण ॲडव्हान्स तुम्ही जर प्लॅनिंग केलं, तर तुम्ही काही पण चुकीचं खाणार नाही. फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवायची आहे. स्क्रीन टाईम कमी करायचं आहे. झोप प्रॉपर घ्यायची आहे. आणि प्रोग्रेसिव्ह रिडक्शन, हळूहळू, एकदम नाही. हे 9 आहे ना, 9चे 9 मी आत्ताच शिकणार असं नाही. ह्याचं स्क्रीनशॉट काढा. एका आठवड्याला एक करा, 9 आठवड्यात तुमच्या आयुष्यात बदलेल. पण 12 आठवड्यात हे नाही शिकवत हा. नाही तुम्हाला सर 12 आठवड्याचं शिकवलं का, नाही. 12 आठवडे टोटल प्रोग्राम वेगळा आहे. त्याची माहिती तुम्ही केतकी मॅडमकडनं घेऊ शकता. ठीक आहे. सो मी आता शीतल मॅडमला सांगेल तुम्हाला
पहिलं मी पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारेल. आज जी काय मी तुम्हाला माहिती दिली ही व्हॅल्युएबल वाटली का? किती लोकांना व्हॅल्युएबल वाटली वी टाईप करा. किती लोकांना दर सोमवारी अशी 8 वाजता माहिती ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट? त्यांनी नक्कीच वी टाईप करा. सो व्हॅल्युएबल वाटली? ओ गुड. सो भारती मॅडम सांगतात व्हॅल्युएबल, उज्ज्वला मॅडम सांगतात व्हॅल्युएबल, लक्ष्मण सर सांगतात, संगीता मॅडम, अनिता पाटील, स्नेहल मॅडम, महेंद्र सर, जीविता मॅडम, जिग्ना मॅडम, विनायक जाधव सर. सो आता मी शीतल मॅडमला सांगेल की इन्फॉर्मेशन नाईटची लिंक या ग्रुपमध्ये टाका. सो तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला या आणि तुम्हीच या, कोणाला पाठवू नका. कारण तुम्ही आत्ता लिंक टाकली, आत्ता आम्ही एंट्री ओपन केली आहे, क्लिक करा, तुम्ही त्या ग्रुपमध्ये याल. आम्ही कोणालाही घेत नाही त्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. हां. काही लोक त्यांचंच काहीतरी विकायला येतात, मग उगाच अननेसेसरी आमच्या लोकांना त्रास देत बसतात फोन करून, मेसेज करून. सो आर यू इंटेलिजंट ऑर वाईज, हे खूप महत्वाचं आहे. सकाळी लवकर उठावं हे सगळ्यांना माहिती आहे, मग आपण त्याला म्हणू इंटेलिजंट. सकाळी व्यायाम केला पाहिजे उठल्यानंतर, हेही माहिती आहे, करतो तो इंटेलिजंट. वेळेत झोपलं पाहिजे, झोपतो तो इंटेलिजंट. आहारामध्ये हे खाल्लं पाहिजे, करतो तो इंटेलिजंट. का वाईज? तो फक्त इंटेलिजंट. ज्याला फक्त माहिती आहे ना, तो फक्त इंटेलिजंट, लक्षात ठेवा. जो हे फॉलो करतो तो वाईज. सो किती लोकांना इंटेलिजंट बनून राहायचंय आणि किती लोकांना वाईज बनायचंय? वाईज. वाईज वाले डब्ल्यू टाईप करा, इंटेलिजंट वाले आय टाईप करा. अरे शोभा मैडम, सवाल नहीं समझे आप. इंटेलिजंट म्हणजे ज्याला फक्त माहिती आहे, करत काय नाही. वर्षा मॅडम, ज्याला फक्त माहिती आहे, करत नाही. रिपीट टाईप करू शकता. हा. सो आपल्याला इंटेलिजंट लोक नको आहेत. इंटेलिजंट तो गूगल है. हमें क्या करना है गूगल बन के? वी हॅव टू बी वाईज. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे अजून जे मी बोललो होतो. 7 Cs पण सांगणार आहे, 7 Is पण सांगणार आहे. सो पहिलं तुमची कंपनी चेक करा. कुठल्या लोकांमध्ये तुम्ही हे करताय, चेंज करावं लागेल कंपनी. ते ते काय होतं माहिती आहे का, त्या सगळ्यांमध्ये आपण कम्फर्टेबल होऊन जातो त्या वेटला. कमिटमेंट घ्या की नाही, मला बदलायचं आहे, मला माझं नवीन व्हर्जन. ह्या 2025 2 महिने गेले, 2025चे. जान गया, फेब गया, मार्च का भी 2 दिन 3 दिन चला गया. ठीक आहे, आज 3 मार्च आहे. कमिटमेंट घ्या, नाही मला नवीन, माझ्या शरीरामधला नवीन व्यक्तीला भेटवायचं आहे. आणि मला सांगा ना, त्याला भेटल्यानंतर काय होईल? आमच्या क्लायंटचे फीडबॅक मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता. ते काय म्हणतात, माझे सगळे जुने कपडे मला यायला लागले. किती भारी आहे ना. तुम्ही ठेवले असतील बघा असे कपडे जे तुम्हाला घालायचे. घ्या कमिटमेंट. सी फॉर कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवा. चढ उतार येणार, अडचणी येणार, आणि सुरू केल्यानंतर तर खूप येणार, पण सातत्य ठेवा. कम्युनिटी, ही आम्ही तुम्हाला कम्युनिटी देतो. अशी लोक जे त्याच ध्येयावर चाललेत, तिथे तुम्ही त्या वातावरणात येऊ शकता. कुकिंग, चेंज दॅट कुकिंग. तुम्हाला आजारी त्या कुकिंगने पाडले काय? आज दुपारीच मी एका व्यक्तीचं कन्सल्टेशन केलं. त्या व्यक्तीच्या 25 वर्षाच्या मुलाला प्री डायबिटीज आहे. आणि साहेबांचं वय आमच्या काहीतरी 45च्या पुढे आहे. 23 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा, 23-24. ही इज प्री डायबेटिक, टेकिंग मेडिसिन. साहेब 45चे आहेत. काय काय कशामुळे झालं त्या 25 वर्षाच्या आतल्या मुलाला डायबिटीज? कुकिंग. कुकिंग सेम आहे, इनको भी हुआ उनको भी हुआ. आणि आपण बसतोय की जेनेटिक्स समजून. पुढचं सी कंट्रोल. कंट्रोल करावं लागेल. समोर एवढं भारी तुमच्या असं काहीतरी ठेवलंय, तुम्हाला आवडीचं आहे, पण तुम्ही कमिटमेंट घेतली ना बॉस, तरी कंट्रोल करता आलं पाहिजे. समोर ते कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे. तो जर तुम्ही दाखवू शकलात, आणि मग शेवटी लागेल तुम्हाला एक कोच. सो ज्यांना कोणाला कोचची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही आहोत. सो तिथं आपल्या ज्या सगळ्यात पॉप्युलर कोच आहेत, आपल्याकडे 2 कोच आहेत. एक योगा रिलेटेड आहे, तसे वेगवेगळे कोचेस आहेत, बट मी आत्ता 2 कोचला सांगेल, तुम्ही इंट्रोड्यूस करा स्वतःला. वन इज शीतल मॅम, ज्यांना भरपूर लोक इथे ओळखतात, तुमचं सगळं हेल्थ कोचिंग. आणि दुसरे आपल्या योगाचे कोच आहेत शुभांगी गुले मॅम. सो ज्यांना कोणाला योगाचं पण पाहायचंय वगैरे, मॅडम खूप छान योगा ऑनलाईन शिकवतात. ज्यांना कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता. दोघींना मी सांगेल त्यांचा नंबर पाठवायला. सो कोच काय करतो तुमच्या लाईफमध्ये? तो पहिले तुमचं गोल सेट करतो की नेमकं तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करतो. कोच तुम्हाला अकाउंटेबल ठेवतो. झालं पाहिजे वेळोवेळी, झालं पाहिजे.
कोच तुम्हाला मोटिवेट करत राहतो, तो तुम्हाला सपोर्ट देतो, क्लॅरिटी देतो कोच की हे का करायचंय, का प्रायोरिटीज, का तुमच्या आयुष्यात फक्त हेल्थ पहिली प्रायोरिटी पाहिजे, कारण ती जर नसेल, हां, सब गया. तुमच्या एफर्ट्सला तो फोकस करायला हेल्प करतो, फीडबॅक देतो वारंवार कोच तुम्हाला. पर्स्पेक्टिव्ह कोचचं असणं फार गरजेचं आहे, कारण त्यातून नवीन आयडियाज मिळतात, डिस्कस होतं आपलं कोणाबरोबर तरी, सपोर्ट मिळतो, इमोशनल लेवलला सपोर्ट करतो, प्रॅक्टिकल सपोर्ट करतो, येणाऱ्या अडचणी समजून घेतो, तुम्हाला मोटिवेटेड ठेवतो. कोच तुमच्या ग्रोथसाठी काम करतो. तुमची फक्त अपेक्षा असेल नाही एवढं झाले बास. आमच्याकडे लोक असे आहेत ज्यांना वजन एक्स्ट्रा होतं, पण आज ते डोंगर चढतात, ते वजन एक्स्ट्रा होत होतं, ते आज 108 सूर्यनमस्कारच्या चॅलेंजमध्ये भाग घेतात आहे. काय, सो हे पुश करतो कोच. त्यासाठी तुमच्या आयुष्यात कोच असावा, हेल्थ कोच पाहिजेच. तुम्हाला किती लोकांना वाटतं आय ऑल्सो वॉन्ट हेल्थ कोच? हा बघा, आपल्या योगाच्या मॅडमने नंबर दिलेला आहे. सो ज्यांना योगा रिलेटेड एन्क्वायरी करायचं आहे, त्यांना करा. डू यू थिंक यू ऑल्सो नीड कोच? वर्षा मॅडम म्हणतात फक्त. ओके. सो बघा, आम्ही आज एवढं काम करून ठेवलेलं आहे. ओके, स्नेहल मॅडम म्हणतात आय ऑल्सो नीड कोच. ग्रेट. आज असे प्रोग्राम्स आमचे जागोजाग होतात. हं? हे बघा, आम्ही डोंगरावर घेऊन जातो. हे आमचे रिट्रीटचे बॅचचे फोटो आहेत. असे मी फॅट लॉसचे बॅचेस घेतो, मास्टर क्लास नंतर न्यूट्रिशनचे, गट हेल्थचे वर्कशॉप, खूप ॲक्टिव्हिटी कंटिन्यू चालू असतात. हे आमचे वेगवेगळे प्रोग्राम आहेत. 12 वीक किचन ट्रान्सफॉर्मेशन. आम्ही म्हणतो किचनमध्ये जो व्यक्ती आहे ना, हे आमच्या रिट्रीटबद्दलचे एक छोटीशी व्हिडिओ क्लिप. तुमच्या बीपी शुगर लोकांना शेअर करायचा खाण्यामुळे शरीरासाठी डाएट आपल्याला दिला जातो, योगा आणि सोबतच काय खावं, काय दिवसांची फूड डायरी देखील जाणवते. त्यामुळे ह्युमनच्या या बॉडी माइंड डिटॉक्स बंद होतील. सो हे घडतंय आपल्याकडे. त्याचबरोबर आपला एक प्रोग्राम आहे 2 तासाचा, 6 मार्चला. सो भोसरी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला हा प्रोग्राम आहे. तुमच्यापैकी कोण मला लाईव्ह भेटायला इंटरेस्टेड आहे त्याने नक्की हा प्रोग्रामचं रजिस्ट्रेशन करावं. प्रकाश मोरे आहेत का इथं? सो प्रकाश मोरे हे पाहतील, किंवा शीतल मॅडम आहेत का? येस सर. हां, तो येस सर आहे. प्रकाश मोरे सर आपला नंबर इथं चॅटबॉक्समध्ये देतील. सो ज्यांना कोणाला ह्या प्रोग्रामला यायचं आहे, तसं ह्याला एंट्री तिकीट आहे, बट तुम्ही प्रकाश सरांना रजिस्टर केलं तर ते तुमचं ॲडजस्ट करतील. ह्या वेबिनारला जेवढे बसल्यात त्यांना हा प्रोग्राम गिफ्ट आहे माझ्याकडनं. जेवढे लोक भोसरीच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला येतील त्यांना हा प्रोग्राम, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक टूल किट दिलं जाईल. ते आता मी सांगितलं ना, ह्यात प्रोटीन आहे, कार्ब आहे, फॅट आहे, तिथे तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही टूल किट घेऊन जाल. ठीक आहे. किती लोकांना रजिस्टर करायचंय? आय टाईप करा आणि प्रकाश सर नंबर टाकतील, त्याच्यावर कॉल करा. कोणालाही जबरदस्ती नाही. आता तुम्हाला वाटेल नाही नाही याची काय गरज नाही, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला कंपल्सरी बिलकुल नाही आहे. तुमच्या आयुष्यात ज्या दिवशी हेल्थ वाटेल सिरियसली त्या दिवशी या आमच्याकडे, काही अडचण नाही. वी आर दॅर फॉर यू. आता आलं तर काही प्रॉब्लेम नसताना केलेलं आधी, आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. बरोबर, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. मी एवढं नाही म्हणत, मी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर अँड चीपर देन क्युअर. इट इज चीपर ऑल्सो, चीपर. पैसे वाचवतं ते. ठीक आहे. सो पण हा प्रोग्राम टोटली फ्री आहे. त्यांना यायचं आहे, फटाफट फटाफट प्रकाश सरांना सांगा. प्रकाश सरच तुमचं एंट्री पासची व्यवस्था करतील. ठीक आहे. डायरेक्ट आलात तर पैसे भरावे लागेल. 3 दिवसाच्या प्रोग्रामचं डेट आत्ताच झाली साहेब, फ्रायडे सॅटर्डे संडे. लक्ष्मण सर, इज इट इन मुंबई? मुंबईचं मे बी एप्रिलमध्ये प्लॅनिंग आहे. आणि 3 दिवसाचा जो निवासी शिबिर आहे ते होणार आहे 18, 19, 20 तारखेला, एप्रिल महिन्यात. कारण आत्ताच झालेलं आहे, त्यामुळे ते लवकर होणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. तर काही सक्सेस स्टोरीज तुम्ही पाहू शकता, ज्यांनी सांगितलं की मी रिट्रीट केली, मग 1 महिन्याचा प्लॅनमध्येच माझं 2.5 किलो वजन कमी, 50% गोळ्या देखील यांच्या बंद झाल्या. ह्या सांगतात की मी खूप चॅलेंजिंग होते, मला वाटत होतं हे महाग आहे, मला वाटत होतं जमणार नाही, मला वाटलं हे खरं नसेल, ब्ला ब्ला ब्ला. माझ्यामध्ये खूप इगो होता, पण नंतर मग मी तोच इगो इथे वापरला करून दाखवण्यासाठी. आणि मग आज ग्रेटफुल आहेत. यांना खूप म्हणजे रिझल्ट बघा, स्किनमध्ये ग्लो, पिगमेंटेशन गेलं, केसांमध्ये ताकद वाढली, एनर्जेटिक वाढली, स्वतःबद्दल प्रेम वाढलं, खूप काही गोष्टी यांनी केलं. यांना झोप सुधारली, वारंवार रात्रीला लघवीतनं उठावं लागत होतं ते थांबलं, चहा पूर्णतः बंद झाला, पाण्याचे प्रमाण वाढले, कारण बेसिक गोष्ट आहे पाणी. पण कोच तुमच्याकडनं करून घेतो. 40% गोळ्या कमी झाल्या, अजून आमच्या यांच्या गोळ्या दिलो. नाश्त्यानंतर पूर्वी पोट साफ व्हायचं, आता रिकाम्या पोटीच पोट साफ होतं. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे पहिले नाश्ता करा, म्हणजे पहिले कुछ तो डालो फिर वो धक्का देगा और पहिला बाहेर आएगा, असं झालं ना ते. हे होत नाही आज त्यांच्या बाबतीत.
हे इंच लॉस बघा लोकांनी हाताने लिहून ठेवलेलं आहे. 44 36 इंच पासून 37 पासून 32 पोटाचा घेर 5 इंचनी कमी झाला, वजन 7 किलोने कमी झालं. हे पिरियड्सचे इश्यू सॉल्व्ह झाले. पूर्वी खूप त्रास होत होता. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की सेंटीमीटरमध्ये पण लिहिलंय काहींनी, वजन पण किती कमी झालं. सेंटीमीटरमध्ये 9 सेंटीमीटर कमी झालं. इथे लिहिलंय बघा. इथे बघा, वजन 66चं 63च झालं, 3 किलो कमी झालं. पण इंच लॉस 34चं 27, 7 इंच कमी झाला. किती मोठी गोष्ट आहे. इथं 6 इंच कमी झाला हिप्सच्या इथे. आणि यांना सर्जरी सांगितली होती. आज हे सर्जरी मुक्त जगतात. असे खूप रिझल्ट आहेत. यांनी सांगितले बघा, यूट्यूबवर बघून मी करत होते. मग मला काही जमत नव्हतं. 3 शिफ्ट होत्या माझ्या. आणि आता बघा यांनी लिहिलं इथं की 2 वीकमध्ये एवढा छान रिझल्ट झाला. इथे लिहिलं बघा, मी 2 दिवसापूर्वी माझे ड्रेस काढले जे यूज करत नव्हते, पण आज 1 वर्षापूर्वीचे पण माझे आवडते कपडे मी घालू शकते. सर्व ड्रेस मला व्यवस्थित फिट झाल्यात. आणि ओरिजिनल यांचा आता हे फोटो अलाउड नाही आहे द्यायला, बट ह्यांना मी स्वतः पाहिले बिफोर आफ्टर. इतका फरक पडलाय, खतरनाक फरक पडलाय. सो म्हणून हे मनापासून आभारी वगैरे. आमचं मिशन आहे 10 लाख लोकांना किचनमध्ये बदल करून त्यांना किचनलाच औषधालयामध्ये परिवर्तित करणं. ह्या मिशनवर आम्ही काम करतोय. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही आमच्या मिशनचा भाग व्हावा, तर नक्कीच आमच्यासोबत जोडलेला. ठीक आहे. तर यासाठी आम्ही एक छोटंसं प्रोग्राम इथे प्रमोट करणार आहोत. ज्यांना ऐकायचं थांबा. बाकीचे आतापर्यंत मी जेवढं सांगितलं ते तुमच्यासाठी भरपूर होतं. तुम्ही आता बाहेर पडू शकता. जर तुम्हाला वाटतंय की अजून 5 मिनिटं थांबून तुम्हाला काही फरक पडणार नाही, तर तुम्ही थांबू शकता. सो इट्स टोटली अप टू यू. सो पहिली स्टेप आहे डिटॉक्स. सो डिटॉक्सबद्दल मी नेहमी सांगेल. हो, आमचे यूट्यूब चॅनल आहे, तिथे पण खूप सारी माहिती आहे. सो मी कोणाला तरी सांगेल की यूट्यूब चॅनलची लिंक पण इथे शेअर करा. येस, मुंबईला होणार आहे. मुंबईला 1 डे वर्कशॉप होणार आहे. मुंबईला 3 दिवसाचा प्रोग्राम नाही होणार, कारण मुंबईमध्ये तसं मॅनेज करणं फार अवघड आहे. सो डिटॉक्स म्हणून एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पचन सुधारतं, एनर्जी लेवल प्रचंड वाढतात, वजन देखील थोडंफार कमी होतं. जे मला काय एवढं ते कारण 5 दिवसात काय फार एवढं विशेष होणार. पण स्किनवर फरक पडतो, स्वेलिंग कमी होतं, झोप सुधारते. खूप लोकांचा अनुभव आहे, झोप सुधारते. हा प्रोग्राम जो आहे 3+2 ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये फोन कॉल सपोर्ट, 1 महिन्याची व्हॅलिडिटी, सगळ्या रेसिपीज. याची मार्केट प्राइस लोक 3,000पासून जे मुक्कामी करतात, जसं आमचाही मुक्कामी असतो, 30,000-30,000पर्यंत होती. हाच प्रोग्राम तुम्हाला मात्र 4,999 मध्ये आमच्या ॲपमधून मिळतो. तो आत्ता वेबिनारमध्ये ऑफर आहे, तुम्ही 1,499 घेऊ शकता. सो ज्यांना कोणाला हा प्रोग्राम बाय करायचा आहे, शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. शीतल मॅडमचा नंबर इथं चॅटबॉक्समध्ये मी त्यांना द्यायला सांगेल. सो वेबिनार प्राईस 2,999. सॉरी, हे ऑफर प्राईस इकडं तिकडं झालं. ठीक आहे, 1,499 मध्ये तुम्हाला मिळेल. एक 1 डे वर्कशॉप होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला 4 टॉपिक शिकवणार आहे. मॉडर्न लाईफस्टाईलमुळे काय होतंय, तुमच्या शरीरातले कोणते फूड प्रोडक्ट तुम्हाला डिलीट करायच्यात, सॉरी आहारातले, आणि डिजिटल लाईफ एक खूप महत्त्वाचं आहे. डोपामिन डिटॉक्सवर सेशन आहे. आणि 14 अशा गोष्टी वापरून तुमची स्वतःची प्लेट बनवायला तुम्ही एका दिवसात शिकणार, असा कार्यक्रम आहे. एका दिवसात. हा कार्यक्रम महिन्यातनं एकदाच होतो. हा मात्र पुण्यातच होतो. सध्या तरी फक्त पुण्यात होतो. हाच प्रोग्राम मुंबईमध्ये असेल एप्रिलमध्ये, बट सध्या तर पुण्यात आहे. सो तुम्ही जर का मेडिकेशनला वैतागला आहात, तुम्हाला खरंच लॉंग टर्म वेलनेससाठी, डिटॉक्सिफिकेशनसाठी जर तुम्ही शोधत आहात, तर ह्या प्रोग्रामला पण तुम्ही या. जर तुम्ही एम्प्लॉई आहात, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, कामावरचे खाडे कमी होणार आहेत. तुमचं कंपनी कल्चरमध्ये जर कोणी मालक ऐकत असेल, तर तोही ह्या प्रोग्रामला त्यांच्या एम्प्लॉईला पाठवू शकतो. काही लोक तर थर्मॅक्समध्ये आमचा पूर्ण प्रोग्राम झालेला आहे. भरपूर ठिकाणी आम्हाला असं कॉर्पोरेट लेक्चर्सला बोलवलं जातं. सो व्हाय यू टू चूज दिस? तर ह्याच्यामध्ये काय काय मिळणार? तुमचं एंट्रीला ब्रेकफास्ट, दुपारी लंच, सोबत आमचं पुस्तक, सोबत सर्टिफिकेट. बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये 3 ॲडमिशन आहेत. सो तुम्ही बेसिक निवडलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन नाईटला तर आहातच. 1 डे वर्कशॉप मिळतोय, बुक मिळते, सर्टिफिकेट मिळतंय. बट प्रीमियम स्टँडर्ड निवडलं तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड होती, ते म्हणजे कन्सल्टेशन मिळणार तुम्हाला एक 60 मिनिटाचं. आणि पुढच्या 1 आठवड्याचा डाएट प्लॅन, ज्यामुळे तुम्हाला आयडिया येईल पुढे अजून कसं करायचं. आणि प्रीमियमला जर तुम्ही आलात, तर प्रीमियममध्ये तुम्हाला मिळतं डिटॉक्स डाएट देखील. सो डिटॉक्स डाएटची प्राईस 1,500, ह्याची 1,800, 3,300. मग ह्याच्यामध्ये हे बेसिक सगळं मिळणार, कन्सल्टेशन पण मिळणार, हे पहिले जे फीचर्स आहेत हे दोन्हीचे हे पण मिळणार. सो याचा स्क्रीनशॉट ठेवा. ज्यांना यायचंय. हां, एक ऑफर आहे. येस, बघा आता फक्त 20च लोक आहेत. बरं झालं, मला जास्त लोकांना ऑफर द्यायची गरज नाही, कारण हे माझं लॉस आहे. आणि ही फक्त ऑफर तुम्हाला इमिजिएटली, आत्ता वाजलेत किती,
9:36. सो फक्त 5 मिनिटाची ऑफर आहे, कारण लोक पण जास्त नाही आहे. विचार करायचा तर लवकर घ्या, आणि ॲक्शन घेणारेच लोक ह्याला येऊ शकतात. ऑफर अशी आहे की यातलं कुठलंही प्राइसिंग तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्यासोबत फक्त ही ऑफर महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. हां, सो तेवढं मात्र कंडिशन आहे, कारण वुमन्स डे आहे. आणि ऑफर अशी आहे, तुम्ही कुठल्याही प्राइसिंगमध्ये या, फक्त लेडीजने पेमेंट करायचं आहे कंपल्सरी. लेडीजचं गुगल पे नसेल तर जेंट्सनी केलं नाही चालणार. जेंट्सला मग एकच सीट मिळेल. जी कुठली महिला या ऑफरमध्ये येईल, कुठे होणार आहे प्रोग्राम, तर फन रेसिडेन्सी म्हणून 3 स्टार हॉटेल आहे भोसरीमध्ये, आणि फार हायवे टच आहे, म्हणजे नाशिक फाट्यापासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर. सो 1799चा घ्या, नाही तर 2499चा घ्या, नाही तर 2999चा घ्या. ह्यातला कुठलाही प्लॅन बुक करा. महिलांनी जर हा प्लॅन बुक केला, त्यांच्यासोबत ती एक व्यक्ती, मग ते पुरुष असला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, किंवा त्यांचा एकच व्यक्ती टोटली फ्री म्हणजे आणू शकतात. तो ॲक्च्युली पे पे फॉर वन अँड गेट टू. सगळं मिळणार आहे, पुस्तक मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, नाश्ता मिळणार आहे, जेवण मिळणार आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या खिशातले पैसे थोडे टाकतोय. तर महिला दिन आहे, आम्हाला वाटतं की महिलांसाठी आपण काय अजून बेस्ट करता येईल, तर त्यासाठी ही ऑफर आहे. पण ही फक्त 5 मिनिटासाठी आहे, त्यामुळे सगळ्यांनी ऑफर नाही आहे. सो कोणाला ऑफर पाहिजे त्या लोकांनी, शीतल मॅडम प्लीज गुगल पे नंबर पेस्ट करा. तो गुगल पे नंबर जो आहे शीतल मॅडमचा, हाच नंबर जो शीतल मॅडमने दिलाय तोच, पण तरी मी तुम्हाला इथं देतो. हां, मॅडमने दिलाय नंबर. ज्यांनी हे बाय केलं, आणि फक्त 5 लोकांसाठी आहे, 6व्याला पण नाही मिळणार, का आम्हाला परवडणार नाही ना, सगळ्यांसाठी आम्हाला खिशातनं पैसे टाकायचे. सगळ्यांना थोडी देणार आम्ही. नाही नाही, हा प्रोग्राम तिथे येऊन नाश्ता आहे, जेवण आहे, सर्टिफिकेट आहे, बुक आहे, आणि नाही होत तो प्रोग्राम. ऑनलाईनचा प्रोग्राम टोटली वेगळा आहे, त्याची माहिती वेगळी घ्या तुम्ही. 12 आठवड्याचा प्रोग्राम ऑनलाईन आहे, त्यासाठी तुम्ही केतकी मॅडमला कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईनचं डिपार्टमेंट सगळं केतकी मॅडम पाहतात. ओके. सो इफ यू आर सर्चिंग फॉर ऑनलाईन, दिस इज नॉट फॉर यू. इट इज अ 1 डे वर्कशॉप. सकाळी 9ला यायचं तिथं, आणि संध्याकाळी 6ला तुम्ही तिथून निघणार. सकाळी 9ला ब्रेकफास्ट स्टार्ट होतो, डॉट 10ला सेशन चालू होतं. 10 म्हणजे 10 वाजता बरोबर सेशन चालू होतं. 4 वेगवेगळे सेशन असतात. 4 सेशनमध्ये तुम्ही 4थ्या सेशनमध्ये तिथे हेल्दी प्लेट बनवायचं, तिथं त्या हॉलमध्ये माझ्यासमोर बसून मी तुम्हाला शिकवतो, बनवूनच बाहेर. तुम्हाला ते आमचं पुस्तकाचीच प्राईस 475 आहे अमेझॉनवर. सो विचार करा, पुस्तक तुम्हाला देतोय, सर्टिफिकेट देतोय, लंच आहे, ब्रेकफास्ट आहे, हॉटेलचे एक्सपेन्सेस आहे, टीमचे एक्सपेन्सेस आहे. सो वी आर पेइंग मनी सो दॅट वुमेन्स गेट बेनिफिटेड ऑन दिस वुमेन्स डे. येस, इट इज ऑन 9th of March, 9 मार्च, येत्या संडेला हा प्रोग्राम. सकाळी 9 मार्च 9 वाजता तुम्ही तिथं येऊ शकता. काही नाही, याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असेल, सॉरी फॉर दॅट. आणि आम्हालाही फक्त 5च महिलांना हा बेनिफिट द्यायचा आहे. सो 5+5 10 होतील. महिला आले नाही आले, महिलासोबत महिला आले पाहिजे असं काही नाही आहे. ओके. कोणी कोणी केलंय, शीतल मॅडम नाव सांगत राहा. ओके. सो गौरव कुलकर्णी यांचं झालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. पुढे का करायचं, तर असं लाईफ ज्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी खूप छान असेल. तुम्हाला डॉक्टर, आमच्या क्लायंटमध्ये आम्हाला डॉक्टर विचारतात तुम्ही डॉक्टर बदलला का, आजारी पडत नाही. तुमची मोबिलिटी छान असेल है ना, तुमची एनर्जी लेवल खूप उत्तम असतील, तुम्ही खूप छान झोप घेऊ शकाल, तुम्हाला औषधावर अवलंबून राहायची गरज नाही. हां, तुमचं स्वतःच्या नजरेत स्वतःची एस्टीम खूप वाढलेली असेल, जस्ट यू हॅव टू स्कॅन इट. ओके. तो शेवटचा 1 मिनिट आहे. 9:36ला मी सुरू केलं होतं, 9:41 होत आलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. मे बी यू मस्ट बी हॅव्हिंग अदर प्रायोरिटीज, इट इज नॉट फॉर नाव. हरकत नाही, नेक्स्ट टाइम करा. प्राइसिंग तर हीच राहील, ही वुमेन्स डेची ऑफर आहे. नाव जे मी तुम्हाला शब्द दिला होता की जाता जाता मी तुम्हाला काही महत्त्वाचे 7 E's सांगेल. पहिला आहे ई फॉर एलिमिनेट अनवॉन्टेड टॉक्सिन्स. टॉक्सिन्स काढण्यावर फोकस करा. पाण्यातून पण जातील, डिटॉक्समधून पण जातील. इमोशनल हेल्थ वर काम करा. त्यासाठी जेवढे इमोशनल हेल्थचे एक्सपर्ट आहेत त्यांना भेटा, कन्सल्टेशन घ्या. इटिंग बिहेवियर चेंज करा.
एक बिहेवियर है, स्वभाव आहे, आदत है, काम करो म्हणे मेरे को ऐसा. ते रिलेशन खराब झाले फूड बरोबर, बदला त्याला. एक्सरसाइजवर काम करा. त्याचबरोबर एज्युकेशन ऑन डिफरंट टॉपिक्स रिलेटेड टू हेल्थ घेत राहा. आणि सर्वात म्हणून इन्फॉर्मेशन नाईटमध्ये आहे. मागच्या आठवड्यात फिजिओथेरपीचं सेशन झालं, त्याच्या आधी ट्रेकिंगचं झालं. एन्व्हायरमेंट ऑफ सिमिलर पीपल, तुमच्यासारखेच लोक जे आहेत हेल्थच्या जर्नीवर निघालेले, त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, एक्सपर्टचा गायडन्स घ्या. त्या त्या फील्डचे जे एक्सपर्ट आहेत, इथे तुम्हाला वेगवेगळे एक्सपर्ट आम्ही एकत्र आलोय, 11 जण आहोत आम्ही, जे तुम्हाला गाईड करणार आहोत टप्प्याटप्प्याने. सो कम जॉईन अस. विथ दिस थँक्यू सो मच. तुम्ही आज जरी काही घेतलं असेल तरी थँक्यू, नसेल घेतलं तरी थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ दिला, तुमच्या आयुष्यात आम्हाला काहीतरी भर टाकण्याची संधी दिली. आज मे बी तुमचं आमचं काही जमलं नसेल, हरकत नाही, जेव्हा जमेल तेव्हा एकत्र येऊ, काही प्रॉब्लेम नाही. इट्स वॉज टोटली इन्फॉर्मेशन नाईट, इट वॉज नॉट अन सेलिंग प्रोग्राम. जेव्हा सेलिंग प्रोग्राम असतो मग मी सेलिंगच करतो. जसं आमच्याकडे डायबिटीजसाठी आम्ही चांगलं सेलिंग करतो. चार्ज आणि लोक देतात, काही प्रॉब्लेम नाही. का तर त्यांचे आयुष्यातनं औषधं जातात हो. ओके. सो एक छान प्रोग्राम आपला होतोय वन डेचा. असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र समोरासमोर भेटावं. तर त्यासाठी तुम्हाला चान्स आहे. कॉन्टॅक्ट शीतल मॅम, शी विल हेल्प यू. बाकी ज्यांना 12 वीकमध्ये इंटरेस्ट आहे, कॉन्टॅक्ट केतकी मॅडम. योगामध्ये इंटरेस्ट आहे, कॉन्टॅक्ट शुभांगी मॅडम. वन डे जो फ्री प्रोग्राम होतोय 6 तारखेला 6 वाजता, त्याच्यासाठी तुम्ही प्रकाश सरांना कॉन्टॅक्ट करा. बाकी पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी मनापासून तुमचे आभार. आणि आपण आता जर कोणाचे काही प्रश्न असतील, एखाद दोन प्रश्न, मला वेळ फार कमी आहे, तर आपण ते घेऊयात. अदरवाईज येस, थँक्यू जीविताजी, थँक्यू सो मच. बाकी तुम्हाला हे सेशन कसं वाटलं, ह्याचा फीडबॅक तुम्ही इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर दिलात तर ते माझ्यासाठी फार छान राहील. बिकॉज त्या ग्रुपमध्ये इतर मंडळी पण असतात, तो मेसेज त्यांच्यापर्यंत पण जाईल. So with this, thank you so much for attending today's session. If there are any questions, you can raise your hand, or else we will end the session here. काही प्रश्न असतील? Why did sunflower oil is bad? Because it is having omega 6 पर्सेंटेज हाय आहे. आणि आपण ऑलरेडी सांगितलं की रेशो मॅच करता येत नाही, कारण तितका आपण ओमेगा 3 खात नाही. आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे, म्हणजे मल्टिपल लेवल चेंजेस. सो इट क्रिएट्स मोर इन्फ्लमेशन इन द बॉडी. सो दॅट्स द रिझन. अँड दुसरं रिफाईंड फॉर्ममध्ये मिळतं मोस्टली. सो ऑइल नेहमी कोल्ड प्रेस असावं. आणि ऑइल हे मुळात कमी वापरायचं आहे. ऑइल फ्री रेसिपीज तुम्ही शिकू शकता, खूप ऑइल फ्री रेसिपीज येतात, त्याच्यावर काम करा. बाकी अजून कोणाला बोलायचं असेल, काय अनुभव सांगायचा असेल, तरी तुम्ही हँड रेज करू शकता. वेळ झालेली आहे, त्यामुळे एखादीच व्यक्ती आपण अलाउड करू शकतो. ओके, सो आय थिंक इट इज डन.